हे विसरून स्वाभिमान विकून यांना मत देऊ नका। आणि जसंच लोकसभेच्या वेळी सांगली पॅटर्न आणि सांगलीचा वाघ काय सुविधा दाखवले तसंच विधानसभेच्या वेळी दाखवून द्यायचं आहे। आणि महाराष्ट्रातून गुजरातला आता जे शासकीय कार्यालय गुंतवणूक जे गेले त्यांची नावं वाचून दाखवतो। फक्त पिगॉट ऑटोमोबाईल कंपनी फॉक्सकॉन सारखा 2 लाख करोडचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला। आंतरराष्ट्रीय वित्त केंद्र मुंबईला होणार होतं ते अहमदाबादला गेलं। डिझाईन ऑफिस कंट्रोलर गुजरातला गेलं। नॅशनल सिक्युरिटी गार्ड हब गुजरातला गेलं। नॅशनल मराईन पोलीस अकॅडमी गुजरातला गेली। डायमंड हब गुजरातला नेण्यात आलं। सबमरीन प्रोजेक्ट जीसीपी गोदरेज सारख्या मोठ्या कंपनी पुण्या मुंबईतून प्लांट गुजरातला नेण्यात आले। तरी लाचारासारखं आपलं सरकार गप बसले। महाराष्ट्राचा जर बिहार करायचा नसेल तर भाजपला इथून हटवण्याची गरज आहे। आणि आता लाडकी बहीण आणल्या जेव्हा लोकसभेला 48 पैकी 31 जागेवर यांचा पराभव झाला तेव्हा आता यांना लाडकी बहीण आठवल्या। साधं गणित सांगतो, जेव्हा शेतकऱ्याचं पोरग शिकतंय तेव्हा लय काय डायरेक्ट बिझनेस करायला जात नाही, तेवढं त्याच्याकडे भांडवल नसते, तो कुठं तर नोकरी करून कुटुंबाला 2 मिनिटं हिंदुत्वावर बोलतो। जी एवढी मोठी वारकरी परंपरा संत परंपरा असलेला आपला महाराष्ट्र आहे आणि अखंड हिंदुस्थानाचं हिंदुत्व ज्यांच्यामुळे आहे त्या शिवरायांचा महाराष्ट्र आहे। आम्हाला इथे येऊन अमित शाह साहेबांनी मोदी साहेबांनी गुजरात यांनी आम्हाला इथे येऊन हिंदुत्व शिकवू नये। धन्यवाद। आणि या ठिकाणी खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। त्यांच्याबरोबर डॉक्टर विश्वजितजी कदम साहेब, आमदार अरुण अण्णा लाड या मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होऊ लागलेलं आहे। खाली बसून घ्यायचं आहे आपण सगळ्यांनी, उभं राहू नका। या ठिकाणी कडारणारी हलगी, वाजणारं घुंकाडी, गरजणारी तुतारी, सोबत आहे हात, सोबत आहे मशाल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विकासाला प्रगतीपथावरती घेऊन जाण्यासाठी आपण सज्ज होत आहोत। माननीय खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब, डॉक्टर विश्वजित कदम, आमदार अरुण अण्णा लाड या मान्यवरांचं या मंचाकडे या ठिकाणी आगमन होऊ लागलेलं आहे। सर्वप्रथम मान्यवरांना मी या ठिकाणी विनंती करतो, आपण महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करा। बाळासाहेब, महापुरुषांना आपण या ठिकाणी अभिवादन करावं। माननीय खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे, आमदार अरुण अण्णा लाड, डॉक्टर विश्वजितजी कदम, या ठिकाणी माझे आमदार मोहनराव कदम दादा, त्याचबरोबर आपण महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात। आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ज्या ज्या महापुरुषांनी हा देश, हा महाराष्ट्र घडवला, विचारांनी सशक्त केला आणि त्यांच्याच विचारांनी ह्या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं पाऊल महाविकास आघाडी या ठिकाणी उचलत आहे, त्याच महावीर पुरुषांना सर्व मान्यवर या ठिकाणी अभिवादन करतायत। आणि या महापुरुषांना ह्या मंचावरती या ठिकाणी निमंत्रित केलं जात आहे। माननीय खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे, आमदार अरुण अण्णा लाड, डॉक्टर विश्वजित कदम साहेब, त्याचबरोबर महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी वर्ग या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व मान्यवरांचं मंचावरती या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। अरुण अण्णा लाड, खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे, डॉक्टर विश्वजितजी कदम यांचं या ठिकाणी या मंचावरती आगमन होत आहे। या ठिकाणी एक ज्येष्ठ नेतृत्व, आपल्या सर्वांचे लाडके दादा माझे आमदार मोहनरावजी कदम दादा देखील या ठिकाणी मंचावरती उपस्थित राहत आहेत। स्टेजवर जास्त गर्दी करू नका। येणाऱ्या कार्यकर्ते मंडळींना विनंती आहे, मर्यादितच लोक मंचावरती अपेक्षित आहेत। आणि आता डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांनी पलूस कडेगाव मतदारसंघाला एक विकासाची वाट दाखवली, त्या साहेबांचाही आशीर्वाद या ठिकाणी घेतला जात आहे।
आणि म्हणूनच साहेब आपला आशीर्वाद घेऊन आम्ही सत्कर्माची, विकासाची, प्रगतीची आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारी वाट चालत आहोत. साहेब आपला आशीर्वाद असाच राहू द्या. आणि म्हणूनच ती एक जयघोष आपण देऊया साहेबांना स्मरण करणारी डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांचा. आणि आता मंचावरती मी सर्वच मान्यवरांना या ठिकाणी स्थानापन्न होण्याची विनंती करतो आणि ह्या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी प्रारंभ करतोय. मी मगाशी बोललो त्या पद्धतीनं बरोबर 6:04 होत आहेत. आणि आता मंचावरती चला, इकडे उभे राहिलेले सगळेजण पुढे या ना. पाठीमागं बरीच व्यक्ती या ठिकाणी उभ्या आहेत. इथं उभे राहिलेले सगळेजण, माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे, आपण सगळ्यांनी पुढे या. पुढे बसायला भरपूर जागा रिकाम्या आहे. स्टेजच्या पाठीमागे, स्टेजच्या उजव्या बाजूला थांबलेल्या सगळ्यांनाच विनंती आहे. महाराष्ट्राच्या भवितव्याचं, महाराष्ट्राच्या विकासाचं, शेतकऱ्यांच्या हिताचं, आया बहिणींच्या विचारांचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या 12 बलुतेदारांचं असं हे राज्य निर्माण करण्यासाठी तुम्ही आम्ही आज या ठिकाणी एकवटलो आहे. महाविकास आघाडीला साथ देण्यासाठी, डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हाताला बळकटी देण्यासाठी. आणि म्हणूनच आजच्या प्रचार सभेच्या निमित्तानं उपस्थित राहिलेल्या सर्वच मान्यवरांचे या ठिकाणी सगळ्यांनी हात वरती करूया आणि एक जोरदार टाळी मान्यवरांच्या स्वागतासाठी आपण या ठिकाणी देऊया. या कार्यक्रमाच्या निमित्तानं गरजणारा हाताचा पंजा महाराष्ट्राच्या नकाशावर असाच तळपत राहणार आहे. याच हाताने अनेकांचं आयुष्य उभं राहणार आहे. आणि आता यानंतर ह्या मंचावरती आलेल्या मान्यवरांचं स्वागत प्रास्ताविक आणि मनोगतासाठी मी या ठिकाणी निमंत्रित करतोय. नेवरी गावचे भूमिपुत्र, ह्या गावचा सुपुत्र, बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून युवक काँग्रेसपासून उभे राहिलेले इंद्रजित साळुंके यांना एक जोरदार टाळी इंद्रजित साळुंके यांच्यासाठी देखील देऊया आपण. आज आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्तानं नेवरी गावामध्ये उपस्थित झालेले महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय खासदार अमोलजी कोल्हे साहेब, इथे उपस्थित असलेले तुम्हा सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय माजी आमदार मोहनरावजी कदम दादा, इथे असलेले विधान परिषदे आमदार अरुणांना लाड, इथे उपस्थित असलेले बाळकृष्ण आप्पा यादव, इथे उपस्थित असलेले सागरी सुतगिरणीचे चेअरमन शांताराम बापू कदम, युवा नेते जितेश भैया कदम, इथे उपस्थित असलेले पलुसकडे निरीक्षक माननीय ललन कुमारजी, इथे उपस्थित असलेले तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाशजी जाधव, आमचे ज्येष्ठ नेते रंगराव तात्या, नंदू काका, इथे उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष जगदीशजी महाडिक, जयदेवजी यादव साहेब, या गावच्या प्रथम नागरिक सरपंच प्रमिलताई साळुंके, इथे उपस्थित असलेले तालुका काँग्रेसच्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षा, या गावचे या विभागातील सर्व ज्येष्ठ नेते, आता बरीच नाव आहेत, आमचे कडेगावचे देशमुख साहेब आहेत, यादव साहेब आहेत, सुतार साहेब आहेत, आता उपस्थित असलेल्या महिला माजी जिल्हा परिषदच्या अध्यक्षा आदरणीय मालनताई मोहिते, उपस्थित शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्वांना विनंती आहे की स्टेजच्या ज्या पश्चिमाला जे उभा आहे ते सर्वांनी पाठीमागे जाऊन उभं राहायचं. पाठीमागे जागा भरपूर आहे, पाठीमागे जावा. स्टेजच्या मागेही भरपूर लोक उभा आहेत, त्यांना जायला रस्ता नाही, त्यामुळे स्टेजच्या पाठीमागे सुद्धा लोक भरपूर उभा आहेत. त्यांना सुद्धा विनंती आहे की सर्वांनी स्टेजच्या पुढच्या साईडला यावे. साहेब, हा मतदारसंघ म्हणजे पूर्वीचा पलूसकडे गाव होता. त्या पलूसकडे परिस्थिती अशी होती, आमचा पलूस तालुका भाग होता. साहेब, या नेवरी गावामध्ये 2000 सालापर्यंत गावाला प्यायला पाणी नव्हतं, अशी या गावाची परिस्थिती. या गावामध्ये टँकर आल्यानंतर इथं आडात पाणी ओतलं जायचं.
आणि लोक इथे झुपड पडायची आणि त्यावेळेला लोकांना प्यायला पाणी मिळत होतं. पण आदरणीय पतंगरावजी कदम साहेब असतील, आदरणीय मोहनराव कदमदार असतील, यांनी ह्या भागाचा एवढा कायबड केला की आज या गावामध्ये 100% इरिक्शन झालं. या भागामध्ये 100% ऊस शेती असे सर्व मोठ्या प्रमाणात या भागामध्ये झाले. कडेगाव तालुका पूर्वी दुष्काळ होता. घाटाखाली लोक घाटावर मुली द्यायला सुद्धा कसरत होती. पण आज या भागामध्ये इतक्या प्रगती झालेला आहे. आज आमचा पलूस कडेगाव विधानसभा साहेब भेटलं तर 3 MIDC या भागामध्ये आहेत, 3 साखर कारखाने आहेत, 3 सूतगिरण्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे रोजगार निर्मिती झाले. आणि या भागामध्ये जी आता येरा नदी वाहते त्यामध्ये साखळी बंधारी बांधून हे जे पाणी आहे ते वर्षभर कसं पुरल या भागात. साहेब तुम्हाला एकच सांगायचं आहे, हा आमचा कडेगाव तालुका पूर्वी दुष्काळी म्हणून घालत होता. पण आता सर्वात जास्त सदन कुठं बघा असं तर कडेगाव तालुका आहे. पूर्वी आमच्या इथं तुळशीबाशी लागणार सुद्धा ऊस मिळत नव्हता. आज ऊस आणत होतो. अशी या गावची परिस्थिती पाहिजे होती. त्या भागाची सर्व परिस्थिती अशी होती. पण आज या गावचं पूर्ण रूप पालटलेलं आहे. आज मध्ये प्रत्येक जण शेतकरी आज 100-150 टन ऊस काढतोय. प्रत्येकाच्या वाडी वस्ती रस्ता आहे, प्रत्येकाला मुबलक पाणी आहे. आणि रोजगार निर्मिती म्हणला तर आज दादा आहेत, एका काका चेअरमन आहेत, आमचे अरुणा साहेब आहेत, त्यांचा एक कारखाना आहे. या भागामध्ये आदरणीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब असतील, शरद पवार साहेब असतील, यांच्या माध्यमातून जी सहकार आमच्या भागामध्ये रुजलं गेलं त्या सहकाराच्या माध्यमातून आज हजारो लोक या तालुक्यामधले या 2 मतदारसंघामधले काम करतात. आज 3 MIDC भागामध्ये आहेत. शाळगावमध्ये MIDC आहे, पलूसमध्ये MIDC आहे, कडेगाव MIDC आहे. या माध्यमातून इथं युवकांना रोजगार संधी उपलब्ध झालेला आहे. आणि एवढंच सांगायचं साहेब, या मतदारसंघामध्ये जे विरोधक म्हणत आहेत यांच्या माध्यमातून कोणतंही आश्वासन दिले ते आज पण कुठली पूर्ण झाले नाहीत. सर्व लोकांना फसवण्याचं काम केलेलं आहे. पण आमच्या इतर या विद्यापीठाच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार आहे. आज सोनेरा उद्योगाच्या माध्यमातून रोजगार आहे, क्रांती उद्योगामध्ये रोजगार आहेत, MIDC मध्ये रोजगार आहेत, सूतगिरण्यामध्ये उद्योग आहेत. आणि सर्व जे संस्था आहेत ह्या 100% एकदम चाललेल्या आहेत. प्रत्येकाला महिन्याला पगार मिळतो. प्रत्येक कुटुंब हे आर्थिक सक्षम झालेलं आहे. आणि आताची महाराष्ट्राची परिस्थिती आहे, तुमची साहेब आम्ही भाषण ऐकतो, तुम्ही महाराष्ट्राची परिस्थिती बरोबर म्हणता, हे लोकांना फसवायचं काम चाललेलं आहे. आणि जनता इथे सूद न्याय हा मतदारसंघ पतंगराव कदम साहेबांनी बांधलेला आहे, मोहनराव दादांनी बांधलेला आहे. या मतदारसंघामध्ये मोठ्या मताधिक्यानं आदरणीय बाळासाहेब निवडून येतील यात काही शंका नाही. पण या ज्या टेंबो योजना असतील, ताकद योजना असेल, ह्या योजना सक्षमपणे चालवण्याचं काम हे दोन्ही कारखाने करतात. ह्या लोकांच्या माध्यमातून हे जी बिलं वेळेवर भरण्याचं काम सुद्धा दोन्ही कारखाने करतात. त्यामुळे आज योजना टिकलेल्या आहेत. आणि कुठल्याही गोष्टीचं भांडवल करण्याचा विरोध नाही आहे. सर्व गोष्टीची आपली प्रगती आहे. प्रत्येक गोष्ट आपण छातीनं अभिमान सांगू शकतो की आमच्या पतंगराव साहेबांनी असंच केलं आहे, मोहनराव केलं आहे. आणि आमदार विश्वेश कदम साहेबांच्या मान्यतेच्या माध्यमातून काम काय म्हटलं तर साहेब 2004 साली इथं दुष्काळ पोटा पडवता. साहेब आपण इथं जे आता आपण लँड झाला इथं 4 छावणी उभा केली. ह्या पूर्ण मला सगळ्या ह्या भागात परिसरात छावण्या होत्या. 2004 साली बाळासाहेब आम्ही तेव्हा काम विकत करतो, योग काँग्रेसच्या काम 2002 साली झाली. बाळासाहेबांनी या 4 छावणी वाढदिवस आमचा साजरा केला. त्यावेळेला 4 छावणी लोकांचं हे केलं. आणि कोरोना काळात म्हटला तर आमच्या गावात जवळजवळ 100 ते 150 लोकांना कोरोना होता. 90% लोक हे भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून इथं आमच्या इथं बरी झाली लोक. आणि प्रत्येक आठवड्याला मंत्री सुद्धा प्रत्येक आठवड्याला प्रत्येक गावामध्ये त्यांनी जे कोरोनाग्रस्त आहेत त्यांच्या जाऊन अडचणी केल्या. काय की लोकांना खाण्यासाठी म्हणजे रोजगार जे होता त्यांना म्हणजे ज्यांच्या हातावर पडतं ह्या लोकांना सुद्धा त्यावेळेला धान्याच्या माध्यमातून मदत करून ते कुटुंब जगवण्याचं काम आमदार साहेबांनी केलं. आपल्याला मंत्रिपदा काळ 2 वर्ष त्यांना सापडले, त्यामध्ये कोरोनाचा काळ 1 वर्ष गेला. पण त्यामध्ये सुद्धा आमच्या नेत्यांनी कोरोनामधून सुद्धा आमची जनता बाहेर काढली. ह्या परिसरात त्यांनी कायबड केला. आणि मंत्रिपदा काळातून सुद्धा त्यांच्याकडे साहेब सामाजिक खातं होतं. त्या खात्यातून ह्या आमच्या परिसरात तालुक्यातलं एकही गाव असं कुठलं चुकलं नाही
की समाज कल्याण खात्यातून त्यांनी कुठल्या गावाला प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. ह्या माध्यमातून त्यांनी कृषी खातं असेल या माध्यमातून मोठे काम केली. आणि डॉक्टर विश्वजित कदम साहेबांच्या युवकांच्या जी चेतना निर्माण केली त्यांनी त्यांच्या 2011 साली जेव्हा युवकचे अध्यक्ष झाले त्यांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत युवक काँग्रेस बांधण्याचे काम केलं. त्याचा मी पूर्ण साक्षीदार आहे. आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जावा प्रत्येक तालुक्यात जावा युवक काँग्रेसच्या माध्यमातून आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब मानना प्रत्येक गावात एक तरी कार्यकर्ता त्यांचा आहेच. आणि आम्हाला अभिमान आहे या युवक नेत्याचे आम्ही कार्यकर्ते आहोत. बाळासाहेब आता जे इथं तुम्ही कामं केली तुमचं या आमच्या नेवरी गावच्या मध्ये एक जाहीर आभार मानायचा आहे की पूर्व भागामध्ये तुम्ही आता पीएमसी रस्ते दिले. आता जो आमचं महादेव मंदिर आहे त्या गावावर जाण्यासाठी या गावच्या लोकांना फिरून जावं लागतं 5-6 किलोमीटर. भिकवडी मार्गे ह्या विटा मागे जात होतं. ह्या लोकांना जाण्यासाठी आपण जो आता पूल मंजूर केला त्यामधून ते अंतर फक्त 1 किलोमीटर जाणार आहे. त्यामुळं आमचा नेवरी मळा असेल नरवणे मळा असेल नेवरी गावच्या वतीने तुमचं जाहीर आभार व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये ही आमचा जो नेवरी हा परिसर आहे हा मोठ्या मताने देईल असे विश्वास व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद इंद्रजितजी. याच्यानंतर माननीय खासदार डॉक्टर अमोलजी कोले यांचं स्वागत या ठिकाणी माननीय आमदार अरुणअण्णा लाड आणि माझे आमदार मोहनरावजी कदमशेठ दादा या दोघांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अमोलजी कोले यांचं या ठिकाणी स्वागत करूया. आणि सगळ्यांना विनंती करतो जरा हात उंच करा आणि एक जोरदार टाळी ह्या स्वागताला पलूस कडेगाव मतदारसंघाच्या प्रगतीला आपल्यामधून या ठिकाणी होऊ द्या. धन्यवाद. आणि आता यानंतर ॲडव्होकेट अभिजित यादव यांना विनंती करतो आपण 2 मिनिट आपल्याला देण्यात येत आहेत. आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं. संपूर्ण कडेगाव तालुक्यातून या प्रचार सभेसाठी आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला एक संधी देण्याचं हे व्यासपीठ आहे आपल्या हक्काच्या माणसासाठी. डॉक्टर ठीक या ठिकाणी माननीय आमदार अरुणअण्णा लाड यांचंही स्वागत या मंचावरती या ठिकाणी होत आहे. एक जोरदार पुन्हा एकदा हात उंच. तो हात ज्या हातानं बळकटी दिली तो हात ज्या हातानं ताकद दिली. त्याचबरोबर या ठिकाणी माजी आमदार मोहनराव कदम दादा डॉक्टर पतंगरावजी कदम सोनी राज सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दादांचंही स्वागत त्या मंचावरती होत आहे. राजकारणाच्या पटलावरचा भीष्माचार्य अशा ह्या दादा माणसाचा सन्मान होतोय. पुन्हा एकदा त्याच हाताची ललकारी जोरदार टाळ्यांनी स्वागताची. आणि यानंतर आता ॲडव्होकेट सुभाष मोहिते शिवसेना नेते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचंही स्वागत या मंचावरती या ठिकाणी होत आहे. आपण त्यांचाही सन्मान आणि सत्कार या ठिकाणी करतोय. पण बुकेपर्यंत आपल्याकडे एक संधी आहे. हात उंच करून स्वागत सन्मानाची एक जोरदार टाळी आपण देऊ शकतोय. धन्यवाद. हा आणि आता ॲडव्होकेट अभिजित यादव. कडेगाव पलूस विधानसभा निवडणूक 2024च्या निमित्तानं या प्रचार सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे महाराष्ट्राचे लाडके नेते अमोलजी कोल्हे साहेब ज्यांच्या प्रचारासाठी आपण इथं सगळेजण एकमतानं आलेलो आहोत. आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आपले आदरणीय लोकप्रिय आमदार विश्वजितजी कदम साहेब या कडेगाव पलूस मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते आदरणीय मोहनजी कदम दादा त्याचबरोबर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अरुणअण्णा आणि उपस्थित सर्व व्यासपीठ बंधू आणि भगिनीनो. माझ्यासारख्या सर्वसामान्याला बोलण्याची 2 शब्द संधी तुम्ही सर्वांनी दिली त्याबद्दल मी सर्वांना आयोजकांचं मनापासून आभार मानतो. निवडणुकीचं बिगुल जसं जसं वाजा लागलं वेळ जशी जशी जवळ यायला लागली तशा प्रचाराच्या तोफा ऑटोमॅटिकली धार लावून आपल्यासमोर यायला लागल्या. आमच्या मतदारसंघामध्ये मी प्रामुख्यानं सांगण्याचा प्रयत्न करतो की माझं गाव कडेपूर आहे अमोलजी. आणि कडेपूर काय आहे बाळासाहेब सांगतील. आणि तरी मला इथं बोलण्याची संधी दिली जाते. त्यामुळं जर कुणाला असं वाटत असेल किंवा असा अपप्रचार केला जात असेल की तुमचे नेते हे जनसामान्यात मिसळत नाहीत तुमचे नेते
हे फक्त हेलिकॉप्टरमधनं फिरतात. त्यांना मला सांगणं आहे की माझा नेता रात्री 12 वाजता सुद्धा कडेपूर सारख्या माझ्या युवकाचा फोन उचलतून पाहिजे ते काम करतो. सांगण्याचा उद्देश असा, आपल्या हातातनं ज्यावेळेला परिस्थिती निसटून जाते असं ज्यावेळेला समोरच्याला लक्षात येतं, समोरच्याला कुठल्याही पद्धतीनं आपण पराभव करू शकत नाही हे ज्यावेळी लक्षात येतं, त्यावेळेला फक्त त्याचा अपमान करणं, त्याची बदनामी करणं आणि अशा वाईट गोष्टीने पुढच्याचा पराभव करण्याच्या दृष्टीने स्वप्न पाहणारी काय मंडळी आहेत, त्यांचं स्वप्न ह्या कडेगाव पोलीस मतदारसंघातला कुठलाही कार्यकर्ता पूर्ण होऊ देणार नाही. या कडेगाव पोलीस तालुक्याची निर्मिती केल्यापासून आणि सन 1980 पासून डॉक्टर पतराव कदम साहेबांनी या भागासाठी, या भागातल्या शेतकऱ्यांसाठी, या भागातल्या गोरगरीब जनतेसाठी जे अहोरात्र काम केलं, जे उपकार या भागावरती केलेत, ते मीच काय माझ्यानंतर येणाऱ्या 50 पिढ्या जरी आल्या तरी ते उपकार कधीही फेडू शकणार नाही. आज वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही आमच्या साहेबांची विकास कामं केलेली पुस्तकं सगळ्या घरामध्ये देतो. आमची विकास कामं बघत असताना कुठलं तरी एक पान काढायचं आणि व्हॉट्सअपवरती एडिट करून पाठवायचं आणि हे काम आम्ही केलं म्हणून सांगायचं. एक काम सोडून द्या, 200 पानावरती बोलायचं धाडस समोर बसून तुमचं आहे का? ह्या 200 पानं जी भरलेली विकास कामं आहेत, हे काम डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी केलं, हे ताटमानेनं माझ्यासारखा कार्यकर्ता सांगू शकतो. माझ्या गावामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी असं वाटेल की मतदान किती होईल काय नाही. कडेगाव पोलीस मतदारसंघामध्ये घाबरण्याचं कारण नाही. अफवावरती कुठलाही विश्वास ठेवू नका. अमोलजी 2,500 लोकांना 2.5 तासामध्ये 60 मावळ्याला घेऊन पन्हाळा जिंकणाऱ्या कोरडाजी फर्जंदांचा इतिहास आमच्या मनामध्ये आहे. त्यामुळं कडेपूर सारख्या ठिकाणी, कडेपूरच्या मातीमध्ये जन्माला येऊन जर कुणाला वाटत असेल की आम्ही सगळं गाव एक करू, बाळासाहेब शब्द देतो, तो गड पडून देणार नाही. आणि या कडेगाव पोलीसमध्ये आपल्या सगळ्याचं कर्तव्य आहे. लाडकी बहीण योजना शासनामध्ये हे शासनाची स्कीम सांगतात की आम्ही लाडक्या बहिणीला 1,500 रुपये दिले. माझं कोल्हे साहेब आपल्याला विनंती आहे, माझ्या साहेबांनी आतापर्यंत घडवलेल्या माझ्या सगळ्या आई बहिणींची जर आपण वकील, डॉक्टर आणि इंजिनियरची संख्या बघितली, त्यांना मिळालेली अशी नोकरी बघितली, माझ्या सर्वसामान्य युवकाला दिलेलं काम बघितलं, तर ह्या शासनाच्या 5 पटीनं काम ह्या माझ्या डॉक्टर पतराव कदम आणि विश्वजित कदम साहेबांनी केलं, हे आम्ही छाती ठोकपणे सांगू शकतो. येणारा काळ हा फार गंभीर आहे. कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. टेंबू ताकारीवरती मी लगेच बोलणार नाही. पुरात भविष्यामध्ये कधी संधी मिळाल तर त्यावरती मी सेपरेट बोलेन. पण आज सगळ्या मान्यवरांचा वेळ लक्षात घेता, पुढची सभा लक्षात घेता आपण मला बोलण्याची संधी दिलीत. जाता जाता एकच सांगतो, कुठल्याही बोलतापणा बळी पडू नका. आपला नेता कोण? रात्री झोपताना आपण जेव्हा आकाशाकडे चेहरा करून झोपतो त्यावेळेला आपला मेंदू फक्त उघडा ठेवा, डोळे उघडे ठेवा. तुमचा मेंदून तुमचं मन तुम्हाला काय सांगतं तेवढा विचार करा. तुमचं मन ऑटोमॅटिकली विश्वजित कदम साहेबांना मतदान केल्याशिवाय राहणार नाही. हे एकच विश्वास या निमित्ताने निर्माण करतो. आलेल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर कुंडलहून अभिजित कोळे 2 मिनिट या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतायत. मंचावरील सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो आणि मी माझ्या भाषणाकडे वळतो. खरं सांगतो तुम्हाला, विरोधकांना फक्त एकच भीती, बाळासाहेबांचं लीड किती. खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी सगळे जमलेले आहेत. खरं म्हणजे की आजच्या सध्याची विधानसभेची इलेक्शन 2024चं अमोलजी कोल्हे साहेब, तुम्हाला एक गोष्ट सांगतो की इथला प्रत्येक पोलीस कडेगावचा बच्चा सुद्धा एकच म्हणतो, डॉक्टर विश्वजित कदम साहेब. ही सध्याची अवस्था आहे. मला फक्त एकच सांगायचं आहे विरोधकांना की सध्या आम्ही विकासाच्या बाबतीत, तुम्ही आम्हाला सांगता की आम्ही विकास केला. अहो परवाच तुम्हाला सांगतो, एका विरोधकाने सांगितलं की आम्ही कोरोनाच्या काळामध्ये आम्ही डॉक्टर उपलब्ध करून दिले. आम्हाला त्या विरोधकांना सांगायचं, अरे तो दवाखाना सुद्धा डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांनी बांधला. हे आमच्या साहेबांचं वैशिष्ट्य आहे. आज तुम्हाला सांगतो, आज इथं अमोलजी कोल्हे साहेब आपल्याला संबोधित करणार आहेत. परंतु त्यातनं मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे असं की परवाच खंडोबाच्या वाडीमध्ये बाळासाहेबांची सभा होती. त्या सभेमध्ये एका मुलाला मी जाऊन भेटलो. तो मुलगा जाऊन म्हटला की ज्या काही गावामध्ये रांगोळी लागतील त्या सगळ्या रांगोळी मी देतो. त्याला मी विचारलं, म्हटलं की बाबा तू काय एवढं सगळं करायला लागलाय, एका गल्लीत 10-10, 20-20 किलो तुला रांगोळी लागते. त्यांनी सांगितलं, म्हटले की ज्यावेळेला कोरोनाचा कालखंड सुरू होता त्यावेळेला म्हटले मला कोरोनाच्या काळामध्ये मला बेड माझ्या आईला उपलब्ध जर कुणी करून दिला असेल तर ते डॉक्टर विश्वजितजी कदम साहेब आहेत. आज तुम्हाला सांगतो, आम्ही बघतोय सध्या
की एक मुलगी परवाच मी सभेमध्ये फिरत असताना तिने मला सांगितलं, म्हटलं की नेता कसा असावा, नेत्याला इंग्रजी बोलता यावं, नेता कसा असावा, नेता वेल एज्युकेटेड असावा. मला अभिमान वाटतोय सांगायला, आमच्या नेत्याला मराठी सोडून सुद्धा अधिक भाषा येतात, पण विरोधकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मराठी सोडून कुठलीच भाषा येत नाही. ही त्यांचं दुर्दैव आहे. त्यामुळे मला एक लहान पोरग म्हटलं, अरे म्हटला कधी इंटरनॅशनल पैलवानाबरोबर तालुकास्तरीय पैलवानाची कुस्ती कधी झालेलं बघितलंय का? ती कुस्ती मला चितपटच होणार. मला एकच सांगायचं आहे की या दृष्टिकोनातून की सध्या आपल्या नेत्यानं प्रत्येक वेळेला काम केलेलं आहे. परवाच तुम्हाला सांगतो, पलूस तालुक्यामध्ये पुंदी नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये एका म्हातारीनं मला सांगितलं, त्या वयोवृद्ध व्यक्तीनं म्हटले, बाळा ज्यावेळेला कृष्णा कोयनेचं दरवाजे उघडतात त्यावेळेला कोयनेचं दरवाजे उघडण्याच्या आधी जर आमच्या दारापर्यंत कोणा पोचत असेल तर ते डॉक्टर विश्वजितजी कदम साहेब पोचतात. इतक्या चांगल्या पद्धतीचं काम आज बाळासाहेबांनी केलेलं आहे. मला एकच सांगायचं आहे की ज्या विरोधकांनी नेमकं त्यांनी आतापर्यंत अनेक पक्ष बदलले, इतके पक्ष बदलले की त्यांना नेमकं माहितीच नाही की आपण नेमकं कुठल्या पक्षामध्ये आहोत. राहिला प्रश्न महायुती सरकारचा, आपल्याला 1500 रुपये दिले आणि आपल्याला भावनिक करून खऱ्या अर्थानं लोकांच्या मध्ये भूल पाहताना बळी पाडलं. परंतु सांगायचं आहे की डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांनी आज 1500 रुपये तुम्हाला महिन्याला दिले, पण पतंगराव साहेबांचं काम एवढं मोठं आहे की एका घरात 1.5 लाख रुपये पगार आज डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांच्या कृपेने येतो. बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु जाताना एकच तुम्हाला सांगतो, सगळ्यांचा नाद करायचा पण आमच्या बाळासाहेबांचा करायचा नाही. एवढंच या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर यशवंत भूमीतून देवराष्ट्र येथून शरद मोरे 2 मिनिटं या ठिकाणी व्यक्त होत आहेत. माझं गाव देवराष्ट्रे, यशवंतराव चव्हाण साहेबांचं गाव आहे. बाळासाहेबांना काल सभा होती देवराष्ट्याला, पण बोलता आलं नाही, फार उशीर झाला, त्यामुळं मला वेळ काय मिळाला नाही. पण आज इथं वेळ दिला मला नेवरी गावात. मी आभारी आहे इथल्या लोकांचा की सर्वसामान्य एक माणसाला वेळ दिला, एका कार्यकर्त्याला, युवा नेत्याला. पहिलं मी आभार मानतो शेठचं, आमच्या बाळासाहेबांचं, विश्वजित कदम साहेबांचं, विश्वजित कदम साहेबांचं. जय सर. जितेशबाई यांचा आभार मानतो. बिलावडे वांगी मतदारसंघात सगळ्यात जास्त लीडनं मतदान करायचं काँग्रेस पक्षाला. एकही मतदान घराघरातलं बाहेर जाता कामा नये. ही अटीतटीचं इलेक्शन आहे आजपर्यंत सगळ्यात मोठं साहेबांचं. साहेबांच्या पाठीमागं ठाम उभा राहायचा आहे. आणि ज्या कारखान्यानं बिल दिलं नाही आपलं, त्या कारखान्याला ऊस घालवायचा का ह्या आपल्या कारखान्याला ऊस घालवायचा, ह्या जनतेने ठरवायचं आहे. बिलवडी वांगी मतदारसंघातल्या गेटवरून बाहेर काढतात लोकांना. एमडी तुमच्या पगारातला पैसा घेऊन एमडी काम करतो तिथं, त्याचा पगार कोण दुसरा देत नाही. शेतकऱ्याच्या पगारावर जगतो तो एमडी. तो एमडी बाहेर जावा म्हणतो गेटच्या. अशी शेतकऱ्याला वागणूक देणारा नेता चालत नाही. असं वागणूक शेतकऱ्याला देऊनही शेतकरी हा सगळ्या देशाचा का नाही, सर्वसामान्य शेतकरी आहे, सगळ्यांना सन्मान असावा. ही वागणूक अशी नसावी. इथून पुढे कुणीही त्या कारखान्याला ऊस द्यायचा नाही. आणि जो फिरतो त्यांना उघड सांगितलं, तुम्ही पहिलं बिल द्या, 7/12चा बोजा कमी करा, मग आमच्या मतदारसंघात फिरा. ही सगळ्यांनी सांगितलं पाहिजे तर फिरा. याचा प्रचार करायचा नाही, याचं नाही म्हणून सांगा आमच्या दारात. मी 2च मिनिटं माझी संपवतो आणि धन्यवाद. धन्यवाद. यानंतर सुभाषजी मोहिते शिवसेनेचे नेते यांना विनंती करतो आपण व्यक्त व्हावं. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. आज या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार विश्वजित कदम साहेब यांच्या प्रचारात येथे उपस्थित असलेले खासदार अमोलजी कोल्हे, मोहन दादा, आमदार अरुणांना, सन्मान्य व्यासपीठ, आपण पुढे असणारे मतदार बंधू भगिनींनो, या ठिकाणी मी सांगतो की 2019 साली महाविकास आघाडीची स्थापना झाली. भाजपनं शिवसेनेला जी वागणूक दिली आणि आमच्याशी विश्वासघात झाला, त्यामुळे उद्धव साहेबांनी निर्णय घेतला काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाण्याचा आणि सरकार स्थापन झालं. चांगलं चाललं होतं. कोरोनाच्या काळात सुद्धा उद्धव साहेबांनी चांगलं काम केलं. भारतातल्या 5 मुख्यमंत्र्यात त्यांचं नाव होतं. परंतु 2.5 वर्षानंतर परत दगाफटका झाला
आणि आमचे खोकेबाज 40 गद्दार फुटले आणि आपलं सरकार पडलं. पडल्यानंतर तिने कांगावा केला. आम्ही हिंदुत्व उद्धव साहेबांनी सोडलं म्हणून आम्ही सरकार पाडलं. परंतु सांगतो या ठिकाणी की प्रबोधनकार ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व होतं की आम्हाला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको, आम्हाला घामाला दाम आणि हाताला काम देणारा हिंदू पाहिजे. या ठिकाणी सुद्धा या मतदारसंघात खासदार साहेब स्वर्गीय पतंगराव साहेबांनी भारतीय विद्यापीठ आणि संस्था चालू केल्या आणि हाताला काम दिलं. सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली. दादानी ते चांगले इथं ऊसाला दर दिला, शेतकऱ्याच्या घामाला दाम दिलं. ही हिंदुत्व आहे. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. ही या ठिकाणी सांगतो. दुसरी गोष्ट एकच सांगतो की आपण ऊसपट्ट्यातली माणसं आहोत. ज्या ज्या वेळेला ऊसाचा विषय निघतो त्यावेळेला कुठल्या कारखान्याने किती दर दिला आणि FRP 1 रकमी मिळाली का 2 रकमी मिळाली याची चर्चा होते. खासदार साहेब या ठिकाणी आहेत. खरे इथेनॉलचं धोरण ज्या वेळेला रसाचा इथेनॉल टाकीत जायची वेळ येते त्यावेळेला निर्यात बंदी होते. SMP 3100 रुपयेवरून 5 वर्ष वाढलाच नाही. या भाजपच्या धोरणामुळे शेतकऱ्याचं तुमचं कंबरडं मोडलं. आयात निर्यातीचं धोरण भाजपचं चुकीचं आहे, त्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होतोय. आणि दुसरी गोष्ट सांगतो की या ठिकाणी खासदार साहेब या गोष्टीचा ओवाबोवा करतील. आणि एकच गोष्ट सांगतो, आपल्या विश्वजित साहेबांचं 1 नंबरला चिन्ह आहे, विरोधकाचं 2 नंबरचा चिन्ह आहे. 2 नंबरचा माल हा आरडून विकावा लागतो, त्याला तुम्ही बळी पडू नका ही सांगतो. आणि 1 नंबरच्या बाळासाहेबांचा हाताचा पंजा आहे, त्याच्यावर बटन दाबावं आणि आता विजय झालेला आहे. लीड द्यायचं ते तुमच्या हातात आहे. आमचे मावळे थोडे असतील तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून लीड मध्ये सामील होतील. एवढं बोलतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर ॲडव्होकेट AB मदने यांना विनंती करतो आपण व्यक्त व्हावं. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ज्यांचं एक आदरानं नाव घेतलं जातं असे आजच्या कार्यक्रमाचे आपले पाहुणे आदरणीय खासदार साहेब, कोल्हे साहेब, या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते दादा, अण्णा आणि आजचे आपले उमेदवार आदरणीय विश्वजित कदम साहेब तथा बाळासाहेब, मला थोडा वेळ या ठिकाणी दिलेला आहे. खासदार साहेब, मला आपल्याला सांगायचं आहे, हे जे कुटुंब आहे आमचं कदम कुटुंब जे आहे, या कदम कुटुंबाच्या बरोबर गेली 40 वर्ष साहेब आणि शेठ राजकारणात जेव्हापासून आले तेव्हापासूनचा कडेपूर मधून असलेल्या काही लोकांच्या पैकी मी एक आहे. सांगायचा उद्देश हा आहे, या ठिकाणी जी जनता बसलेली आहे या जनतेमधले माझ्यासारखे या मतदारसंघामध्ये बसलेल्यामध्ये लाखो लोक या ठिकाणी कदम कुटुंबियांच्यावरती आणि पर्यायाने काँग्रेसवरती प्रेम करणारी ही आमची माणसं आहेत. कदम कुटुंबियांच्या बाबत बोलायचं म्हणलं तर संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश जाणतो. आमचे कैलासवासी नेते आदरणीय पतंगरावजी कदम साहेब यांच्याबरोबर तुम्हाला आम्हाला सर्वांना दिवस पाहायला मिळाले, चांगले दिवस पाहायला मिळाले. परमेश्वराने त्यांना आपल्यातून लवकर नेलं आणि विश्वजित कदमांच्या वरती ही संपूर्ण मतदारसंघाची धुरा सांभाळण्याची वेळ आली. आदरणीय मोहन शेठ आणि आदरणीय पतंगराव कदम साहेब यांनी हा मतदारसंघ उभा केला. काँग्रेस पक्ष या जिल्ह्यामध्ये राबवला, काँग्रेस पक्षाची वाढ केली आणि सगळ्या काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये या मतदारसंघाचं नाव केलं. हे सांगत असताना निष्ठा
ही जी लोकांची या मतदारसंघातली या कुटुंबावरती आहे ही निष्ठा उगीच राहत नाही. यांचं काम आहे मोहन शेठ दादा आणि पतंगराव साहेब आणि त्यानंतर आता आपले तरुण युवक जे नेते उभे आहेत या ठिकाणी विश्वजित कदम यांचं फार मोठं काम आहे. आम्हाला सर्वांना वाटत होतं की निश्चितपणे विश्वजित कदम साहेबांच्या पाठीमागे ही धुरा व्यवस्थितरित्या सांभाळणार, परंतु आमच्या अपेक्षेपेक्षाही त्यांनी मतदारसंघाचं आणि या महाराष्ट्राचं या ठिकाणी कारभार चांगल्या पद्धतीने चालवायचं मंत्री म्हणून काम केलेलं आहे. तेव्हा आम्हाला सर्वांना स्वाभिमान आहे, अभिमान आहे. आमचा नेता हा एक उत्कृष्ट नेता आहे. मगाशी मी आत येताना जरा उशीर झाला, कुणीतरी म्हणलं की अनेक भाषा इंग्रजीवरती प्रभुत्व आहे. सगळ्या बाबतीत आमचा नेता सरस आहे. या कुटुंबाबरोबर माझ्यासारखे तुम्ही देखील सगळी मंडळी कित्येक वर्ष आपण प्रामाणिकपणे काढली, निष्ठेने काढली. पतंगराव साहेबांच्या नंतर आता होणारी तिसरी निवडणूक आहे बाळासाहेबांची. आम्हाला निवडून यायची काळजी नाही खासदार साहेब. आम्हाला आता लीडचा प्रश्न आमच्या पुढे उभा आहे. विश्वजित कदम हे निवडून आलेलेच आहेत आणि ते निवडून आले तर असं मी जाहीर करायला सुद्धा मला काय वाटत नाही, कारण त्यांचं काम आणि पक्षाचं काम आणि इतर पक्षांची असलेली साथ या ठिकाणी अरुणांना आहेत, त्यांचाही उल्लेख करावा लागेल. अरुणांना आहेत, आदरणीय दादा आहेत, आदरणीय शांताराम बापू आहेत, जितेश भाई आहेत. ही सगळी तरुण फळी जी आमची उभी आहे या ठिकाणी ही सगळी फळी माणसात मिसळणार आहेत, सगळीकडे जाणार आहेत. प्रत्येकाच्या सुखदुःखात मिसळणारं कदम कुटुंब आहे आणि त्याची जाण तुम्ही आम्ही सर्वांनी ठेवली पाहिजे. विश्वजित कदमांच्या सारखा एक तडफदार उमेदवार आपल्याला मिळालेला आहे आणि त्या उमेदवाराच्या पाठीमागे सर्वांनी खंबीरपणे उभं राहणं आपल्याला गरजेचं आहे आणि तुम्ही निश्चितपणे हा मतदारसंघ उभा राहील आणि म्हणून हाताच्या चिन्हावरती आपण या ठिकाणी आपल्या 20 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये मतदान करून घेणं हे आपलं कार्यकर्त्यांचं काम आहे आणि त्या पद्धतीनं राबवलं जाईल. आपण सगळेजण राबवाल आणि विश्वजित कदमांना एका प्रचंड मताधिक्यानं आपण निवडून देऊ याची खात्री देतो तुमच्या सर्वांच्या वतीनं आणि माझं छोटंसं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बंदे साहेब. यानंतर क्रांतिकारकाच्या भूमीतून येत आहेत पुणे पदवीधरचे आमदार अरुणांना लाड यांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं. एक जोरदार टाळी. होऊ घातलेल्या विधानसभेच्या इलेक्शनच्या निमित्तानं बाळासाहेबांच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले जनता आवाज संबंध लोकसभेनं देशात आणि आता निवडणुकीच्या निमित्तानं सगळं राज्यात घुमतोय. ते अमोल कोल्हे साहेब, आपले ज्येष्ठ नेते मोहन कदम सादा, विश्वजित कदम साहेब, शांताराम बापू, जितेश भैया, DS बापू, जगदीप काका, सुभाष मोहिते, सुरेश शिंगटे, प्रकाश जाधव, त्यानंतर जयदीप महाडिक, आमच्या मालनताई, प्रमिलाताई ह्या गावच्या सरपंच आणि उपस्थित सर्व आपण बांधवानो. आता इंग्रजीतनं सांगितलं ह्या गावाचा विकास कसा झाला सांगितलं आणि बाळासाहेबांनी मी एका गाडीतून आलो. बाळासाहेबांसुद्धा ह्या गावातनं आल्यापासून ज्यांच्या चांगल्या बिल्डिंगा झाले, जे सिमेंटचे बिल्डिंग झाले, 2-2 मजली बिल्डिंग झाले आणि ही सुद्धा त्यांनी सांगितलं की त्यांच्यासोबत ध्यानात आलं लोकांनी किती कष्ट घेतलं आणि कसं उभं झालं आणि हे झालं केवळ पाण्यामुळं. पाणी आलं त्यामुळं पाण्यासाठी सगळ्यांचं कष्ट आहे. अगदी जे JDO पण सुद्धा ज्यावेळी इथं म्हणजे मुख्यमंत्री आले होते मनोहर जोशी, त्यांना कडेपूर फाट्यावर अडवलं होतं. म्हणजे नुसतं उद्घाटन का घेताय, त्या बजेटमध्ये निधी घ्या आणि नीती द्या, कामं होऊ द्या, नुसतं उद्घाटन काम होत नाही म्हटले. त्यांनी खाली येऊन सांगितलं होतं बापू मी बजेटमध्ये घेतो आणि निधी देतो. पुन्हा शिवंडी तर आजपर्यंत पाणी अडवलं होतं तिथे बापू आम्हाला सगळ्यांना घेऊन गेले, तिथं आंदोलन केलं. पण नागज फाट्यावर मोठी पाण्याची परिस्थिती घेतली, म्हणजे चहा आणि बापून घेतली होती आणि नागनाथांना तर कायम चालले, म्हणजे जिथं आहे त्यांची पाणी कायम चालले आणि आज सकाळी त्यांचं पुढं चालत आले. जे देशमुख अण्णांनी घेतलं, पुन्हा अनिल भाऊनी घेतलं, कदम साहेबांनी तर वाहूनच घेतलं होतं. अशा पद्धतीनं सगळ्यांचं योगदान आहे. आज उठतोय तो सोडतोय, मी केलं, मी पाणी आणलं म्हणजे आणूया, सगळ्यांनी आणूया. पण आता टिकवायचं कामसुद्धा सगळं शासनाचं आहे.
शासनाचं काम सोपं नाही, पण शासन म्हणतंय आम्ही अमकं दिलं तमकं दिलं, वीज फुकट दिली. आता वीज फुकट दिली पण माणसं कामाला नाहीत. लाईट गेली तर 3-3 दिवस लाईट बेपत्ता असते. म्हणजे ही कुणी बघायचं? एक माणूस म्हणजे MSC नाही, MRC एक माणूस नाही, आणि ते म्हणतायत आमच्याकडे माणसं नाही म्हणतायत. आणि खाजगी माणसं त्यांनी तात्पुरती नेमली, ती येतात न येतात, अवघड काम असतं, 2-3 दिवस तिकडे बघत नाहीत. अशा पद्धतीनं म्हणजे तो एक आपला अन्याय. वीज बिल दिलं, एक आपलं माफ केलं ही काही त्यांची मेहरबानी नाही. शेती सगळ्यात अवघड धंदा आपल्याला वाटीला झालेला आहे, आणि त्यासाठी वीज आवश्यक आहे. वीज देणं प्रत्येक शासनाचं काम आहे, नियमित देणं, फुकट देणं त्याचं काम आहे, पण त्याचं लोकांशी पोचणं, लोकांशी जाणं हे महत्त्वाचं काम आहे. आणि हे शासनानं पुढे केलं पाहिजे. एक माणूस त्यांनी घेतलेलं नाही. आज म्हणतायत आणखी 5 वर्ष आम्हाला द्या. 14 सालापासून बघतोय, 14 झालं, 19 झालं, 19 झालं, 24 झालं. तुम्ही 10 वर्ष केली, काय केली? त्यावेळी का काय झालं नाही? आणि आता का तुम्ही वेळ मागताय? त्यावेळी आमच्या लाडक्या बहिणींना हे देतो ते देतो, आता 1,500 रुपये दिले, मागं का दिले नाहीत? आता का देत आहे? आता त्यांना लोकसभेचा चांगला दणका बसला, त्यामुळे आता ते जागे झालेत आणि आपण काय ते केलं पाहिजे वाटायला लागले. पण ते आज लाडक्या बहिणी आत्ता आठवल्या, लाडक्या बहिणी पाहिल्या आठवलं नाही. त्यांचा सगळं उद्योग काढून घेतला, दूध धंदा काढून घेतला. त्यांच्या हाताचा दूध धंदा इतका चांगला होता की आम्ही सगळं बघतोय. आता बांबोड फाट्यावर सुद्धा आम्ही बघतोय, कुंडलमध्ये बघतोय, हा दूध धंदा महिला भगिनीच होता. आमच्या ऊसाच्या बिलाची, द्राक्षाच्या पेमेंटच्या वाट बघत नाहीत, पण दूध धंदा हा त्यांचा होता. ते दसवड्याचं पेमेंट त्यांचं होतं, त्याची वाट बघतायत, आणि ते दूध जाणं महत्त्वाचं. पण हा शासनानं म्हणजे आपल्या देशात मुबलक दूध असताना सुद्धा 2.5 लाख टन म्हणजे दूध भुकटी आयात केली, आणि त्याचं दूध बनवलं विकायचं चाललंय. आमचा महिलांचा दूध धंदा बसला, त्यांना उद्योग नाही, बचत गट आले, त्यांना म्हणजे जप्ती येत्या, खाजगी फायनान्स जप्ती आणत आहेत, त्याच्यावर कोण बघत नाही. म्हणजे त्यांना हक्काचा देत नाही. हक्काचं त्यांचे धंदे आहेत, त्यांचे उद्योगधंदे आहेत, त्याची बचत गट आहे, ती द्या आम्हाला, त्या आमच्या बहिणींना बघीन द्या. त्यांना त्या निमित्तानं ते आपल्या म्हणजे धंदा त्यांचा कुटुंबाचा होईल, आणि त्यांना मार्केट द्या. त्यांचं उत्पादन इतकं होतंय पण ते मार्केट नाही, ती शासनानं दिलं पाहिजे. आपल्या शासनाकडे तशी व्यवस्था नाही. आज बघतोय युवकांना जवळ 5-6 लाख नाही 25 लाख जागा मोकळ्या आहेत. कुठेही नाही, 10 वर्ष एक जागा घेतली नाही, कुठे MSCBत घेतली नाही. आमचे शिक्षक दिले नाही, शिक्षक दिले ते सुद्धा त्यांनी काय केलं, रिटायर झालेले म्हणजे ती शिक्षक दिले, ती शिकवू शकत नाही असे दिले. म्हणजे आमच्या हक्काचं जनता आहे ते युवक नाहीत, MSCBत घेतलेले नाही, ZPत घेतलेले नाही. आणि जी महामंडळ ज्यांची मंडळ होती, शासकीय मंडळ 35 मंडळ होती. 14 सालाच्या आधी फक्त 10 खाजगी झाले होते, आणि हे 14 सालापासून पुढच्या 10 वर्षात त्यांनी 35 राहिलेली 25 खाजगी केली. म्हणजे जे आमच्या हक्काचं होतं, हक्काच्या जागा होत्या, त्या सगळ्या खाजगी केलेत. आणि कुठे देणार आहेत? कुठं काही देऊ शकत नाही, अशी अवस्था यांनी आणलेलं आहे. आणि आता वेळ मागतायत आम्हाला, हे द्या ते द्या, आणखी 5 वर्ष द्या. देऊन काय उपयोग नाही, आणखी 5 वर्ष अशीच घालवतील. त्यामुळं त्यांना देण्यापेक्षा आज महाविकास आघाडीनं नवीन अजेंडा आणलाय, तुमच्यापुढं आणलंय. बहिणींना काय द्यायचं त्यांनी सांगितलंय, 300 रुपये देतो म्हणून सांगितले. युवकांना आज त्यांनी सांगितले तुम्ही 5 म्हणजे पदवीवर झाला की 5, 7 आणि 10 हजार रुपये तुम्ही देतो, पण किती स्टायपेंड म्हणून देतो. स्टायपेंड फक्त 6 महिने द्यायचा असतोय, पण त्यांच्या हक्काची एक सुद्धा जागा दिली नाही त्यांनी. आणि स्टायपेंड देऊन काय उपयोग आहे? स्टायपेंड तुम्ही 6 महिने द्याल, तिथून फोटो कुठे यायचे? त्यांच्या हक्कात तुम्ही जागा दिली नाही, स्टायपेंड देऊ उपयोग नाही. त्यांच्या हक्काच्या युवकांना माझी विनंती आहे, तुम्ही 14 साली मोदींना निवडून दिलं का? तुम्हाला काय ना काय त्यांनी आम्ही दाखवलं, पण ते कुठलंही सगळं तुमचा अपेक्षा झालाय. इथून पुढे तुमची एकच मागणी असू द्या, आमचा हक्क द्या, आमच्या हक्काच्या जागा द्या, आमच्या हक्काच्या नोकरी द्या. आज प्राथमिक शाळा आमच्या हक्काचे आहेत, जे सक्तीचं शिक्षण आहे, जे शासनानं कायदा केलाय सक्तीचं मोफत शिक्षण, ते संपवायचं चाललंय. एक शाळा सुद्धा चालली नाही. आज कडेगाव तालुक्यात मी चौकशी केली, ZPकडं, कलेक्टरकडं, त्याची म्हणजे ज्या चांगल्या शाळा जयंत पाटलांनी आणलेली स्कीम होती आणि चोडी साहेबांनी त्यांनी आणलेली स्कीममध्ये एक सुद्धा मागणी नाही. म्हणजे शाळेकडे लक्षच नाही. लोकांना मला वाटतंय आपली मुलं मोठी झाली पाहिजे, चांगली शिकली पाहिजे, आणि ह्या पडक्या गाडक्या शाळेत शिकू शकत नाही. म्हणजे सगळी शाळाची अनावस्था केली, महिला भगिनी अनावस्था केली, मुलीची अनावस्था केली. मुलींचा मध्ये संप झाला एसटीचा, त्यावेळी 16% मुली शाळा बंद झाल्या. त्या कुठल्या बंद झाल्या? आमच्या खेडोपाडीच्या वाडी वस्तीच्या शाळा एसटी बंद झाल्यामुळे झाले. तर ही कुणी बघायचं? म्हणजे चाललंय ह्यांचं नुसतं घोषणा चाललंय, बेसिक काही नाही, बेसिक तळतनं काही नाही. तळत आहे ती महाविकास आघाडी देऊ शकते, आणि ती तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे. सगळ्या तुम्ही अजेंडा वाचताय. आता जास्त बोलणं म्हणजे आपले जे आहेत आपले पाहुणे ते जास्त बोलतील, ते राज्याचं बोलतील, युवकाचं बोलतील, आणि सगळ्या देशाचं बोलतील. त्यांनी बोलावं म्हणून मी जास्त बोलत नाही. पण जे आहे ते सगळ्यांचं आहे,
हक्काचं नाही, हक्काचं आहे ते देऊ शकत नाही, दिलेलं नाही. मोदी साहेब म्हणजे आम्ही कुठल्याही चीनला 1 इंच जागा दिली नाही, पण त्यांनी घेतलेली जागा तुम्हाला द्यायची वाट बघत नाही. त्यांनी लुबाडून घेत आहेत, त्यांनी तुमच्यात घुसतातच घेत आहेत. अगदी 5 व्याप्त काश्मीर स्वतः मिळवू शकला नाही. बांगलादेशमध्ये इतका दंगा झाला, आपला महिला भगिनी इतका मोठा अत्याचार, त्यांच्यावर दडपण नाही, आपल्या शासनाची त्यांना भीती नाही. आणि अशा पद्धतीने नुसत्या गोष्ट चालले, मलमपट्टी झाल्या. ही मलमपट्टी नको आहे. आमच्या युवकांचं, आमच्या महिलांचं, आमच्या म्हणजे पदवीधरांचं आमचं आहे ते आमचं हक्काचं द्या, ही जेवढी मागणी आहे. शेती हा इतका मोठा धंदा आहे. मध्ये महिलांना त्यांनी दिलं 1,500 रुपये हे दिलं, महिना पेमेंट दिलं, पण उलट बाजूला 20% लगेच म्हणजे खाद्यतेलाच्या किमती वाढवल्या, खाद्यतेलाच्या किमती वाढवल्या. आणि या आठवड्याचा एक शासन आस्था तज्ज्ञांचा अहवाल दिला आहे की या 10 वर्षात मोदी साहेब आल्यापासून जे तेल आहे, नाफ्ता आहे, कच्चं तेल आहे, त्याच्या 85% किमती त्यांनी अनुदान आहे. अनुदान दिल्याशिवाय जात चालत नाही. अनुदान ह्या कच्चं तेल, नाफ्ता आहे त्याच्यापासून डिझेल, पेट्रोल, गॅस आणि इंधन होतात, खतं होतात, रासायनिक खत होतं, हे सगळं 85% अनुदान कमी केलंय. म्हणजे हळूहळू आपलं सगळं काढून घ्यायचं चाललंय. शेतीच्या किमती, खताची किमती किती आहे तुम्हाला माहिती आहे? त्या किमती तुम्ही कशा वाढलेल्या माहिती आहे? वाढल्या म्हणजे त्यांनी वाढवल्या, आणि इतक्या वाढवल्या 85% अनुदान काढून घेतलेलं आहे. म्हणजे सबसिडी दिल्याशिवाय हे उद्योग चालत नाहीत, खर्च पिकत नाहीत. अशा पद्धतीने आपलं आहे ते सगळं काढून घ्यायचं चाललंय. खताला कुठलाही हमी भाव नाही. मागच्या संबंध वर्षात हमी भावानं फक्त 60% माल निधी घेतलेला आहे देशातला. म्हणजे आपलं आहे ते द्यायच नाही. अशी शेतीमाल हा महत्त्वाचा आहे, शेती महत्त्वाची आहे. शेतीशिवाय आपण टिकू शकत नाही. 62% जनता शेती अवलंबून आहे, पण ती शेती त्यांच्या ताब्यात ठेवलेली नाही, व्यापाऱ्यांनी ठेवलेली आहे, त्यांच्या ताब्यात ठेवलेली आहे. आणि त्यांनी देईल तेवढा भाव घ्यायचा आणि आपण घ्यायचा आणि गप्प बसायचं, असंच चाललेलं आहे. हे आपल्याला नको आहे. आमचं महिला भगिनीचा हक्काचं आहे, युवकांचा हक्काचं आहे, पदवीधरांचा हक्काचं आहे, आणि शेतीचं शेतकऱ्याचं हक्काचं ते आम्हाला द्या, एवढीच आपली मागणी आहे. महाविकास आघाडी हीच मागणी केलेली आहे, आणि इथून पुढं अशाच पद्धतीने आपल्याला जावं लागेल. याच्यापेक्षा वेगळी पद्धत नाही, जावायची तुम्ही म्हणते. धन्यवाद. धन्यवाद अण्णा. आणि यानंतर आपल्या सर्वांचा आश्वासक चेहरा, आपल्या सर्वांचा विश्वजित, सर्वसामान्यांचा विश्वजित येतोय. एक जोरदार टाळी देऊया. विरोधकांची कान जातील. आता नेवरी येथील या प्रचार सभेसाठी उपस्थित असणारे महाराष्ट्राचे एक तरुण तडफदार अभ्यासू लोकसभेचे खासदार आणि माझे ज्येष्ठ बंधू, महाराष्ट्रामध्ये ज्यांनी छत्रपती शिवरायांना आणि धर्मवीर छत्रपती संभाजीराजेंना घराघरात पोचवलं. या उलट मी असं म्हणेल, केवळ घराघरात नाही पोचवलं, तर घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात पोचवलं. असे महाराष्ट्राचे लोकप्रिय खासदार सन्माननीय डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, इथे उपस्थित असणारे सांगली जिल्ह्याचे नेते डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे माजी सदस्य, तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय मोहनराव कदम दादा, ज्यांचं नुकतंच आपण मनोगत ऐकलं, असे पुणे पदवीधर विधान परिषदेचे सन्मान्य सदस्य आणि क्रांती उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, आमचे मार्गदर्शक आदरणीय आमदार अरुणांना लाड, इथे उपस्थित असणारे कडेगाव तालुक्याचे नेते, सागरेश्वर सहकारी सूतगिरणीचे चेअरमन व डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक शांताराम बापू कदम, व्यासपीठावर उपस्थित असणारे शिवसेनेचे नेते सन्माननीय सुभाषजी मोहिते, त्यांचे तालुका अध्यक्ष, इथे उपस्थित असणारे सर्वच आमचे पक्षातील सर्व सहकारी, जिल्ह्याचे युवा नेते, भारतीय सहकारी बँकेचे संचालक, आपल्या तरुणांचं स्फूर्तिस्थान डॉक्टर जितेश कदम,
उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, आपल्या नेवरी गावच्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नेवरी गावातील सर्व ज्येष्ठ नेतेगण, या तालुक्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषदचे आजी माजी सदस्य, या आजच्या मेळाव्यासाठी उपस्थित असणारे आजी माजी सरपंच, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी सोसायटीचे चेअरमन, संचालक, मार्केट कमिटीचे संचालक, मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या आमच्या सर्व माता भगिनी, सर्व तालुक्यातील ज्येष्ठ मंडळी, वडीलधारी मंडळी, मोठ्या संख्येने उपस्थित असणारे काँग्रेस, राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उपस्थित बंधू भगिनींनो, मी जास्त वेळ आज बोलणार नाही, कारण काही दिवसांपूर्वीच याच गावामध्ये एक अत्यंत उत्स्फूर्तपणे नेवरी गावातील सर्व ग्रामस्थ, तरुण कार्यकर्त्यांनी या गावामध्ये माझी एक पदयात्रा काढली आणि तदनंतर मी नेवरीकरांच्या समोर माझ्या भावनाही व्यक्त केलेल्या आहेत. पण ही आजची सभा आपल्या या जिल्हा परिषद गटातील एक 15-20 गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची, प्रमुख काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या आमच्या सर्व बंधू भगिनींची. आजचा हा मेळावा स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या विचारावर विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांचा आणि लोकांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आहेच, पण महाविकास आघाडीमध्ये काम करत असणाऱ्या सर्व आमचे घटक पक्ष, त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, रिपब्लिकन पक्ष असेल, अशा विचारधारांना सुद्धा मानणारा कार्यकर्त्यांचा आजचा मेळावा आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून 3 पक्ष, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब गट, शिवसेना, आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे गट, असे 3 पक्ष आणि समविचारी असणारे इतर मित्र पक्ष आम्ही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या रूपाने काम करत आहोत. आज महाविकास आघाडीचे सर्व आम्ही खासदार, आमदार महाराष्ट्र वाचवण्याकरता, महाराष्ट्रातील महिलांच्या संरक्षणाकरता, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना बळ देण्याकरता आणि महाराष्ट्राच्या तरुणांना हात देण्याकरता आज आम्ही सगळी महाविकास आघाडीची नेते मंडळी, आमदार, खासदार एकत्रितपणे महाराष्ट्राच्या जनतेसमोर जातोय आणि महाराष्ट्राची ही अस्मितेची लढाई आम्ही लढतोय. महाराष्ट्राची अस्मितेची लढाई मी ह्याला का म्हणेल, ह्याचं उत्तर माझ्याहून अधिक चांगलं डॉक्टर अमोल कोल्हे साहेब त्यांच्या मनोगतामध्ये आपल्या सर्वांच्या समोर देतीलच. परंतु ही महाराष्ट्राची अस्मितेचीच लढाई आहे. आपला हा महाराष्ट्र आपण टिकवायचा, वाढवायचा का दिल्ली आणि गुजरातच्या समोर झुकवायचा, ह्याचा गांभीर्याने विचार इथे बसलेल्या प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणसाच्या एका मावळ्याने करण्याची आवश्यकता आणि वेळ आपल्यावर दुर्दैवाने आलेली आहे. आज या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे साहेब इथे आलेले आहेत. खरं सांगायचं म्हणलं तर त्यांचा वेळ निवडणुकीच्या काळात मिळणं म्हणजे शाहरुख खानचा मेळ कुठल्या तर चित्रपटासाठी मिळणं अशी बाब आहे. एवढं डिमांड आहे या व्यक्तिमत्वाची. त्यांचं वक्तृत्व, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा स्वभाव, मी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना एक जवळून ओळखतो, त्यांना पाहतो. माणसं प्रसिद्धी मिळाली, 4 पैसे खिशात आले की थोडीशी माणसं हवेत जातात. पण डॉक्टर अमोल कोल्हे साहेब हे असं एक व्यक्तिमत्व आहे की प्रसिद्ध तर त्यांना खूप मिळाली, एक अभिनेता म्हणून मिळाली, एक व्यक्तिमत्व त्यांचं चांगलं असल्यामुळे लोकप्रियता मिळाली, परंतु खासदार म्हणून जे आपल्या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, छत्रपती शिवरायांच्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी ते जे लढाई लढतायत, त्यावर खरं तर आज तुम्ही महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याच्या, प्रत्येक तालुक्याच्या, प्रत्येक गावाच्या माणसाच्या मनात हृदयस्थान मिळवलेलं आहे. असं म्हणलं तर डॉक्टर अमोल कोल्हे साहेब चुकीचं ठरणार नाही. तुमची आज वेळ मिळाली हे खरं भाग्य आहे. मी सुप्रियाताईंना विनंती केली, पण सुप्रियाताई म्हणाल्या विश्वजित मी प्रयत्न करते, कारण त्यांच्याही अडचण मी समजून घेतो. त्या परवा माझ्या प्रचाराच्या शुभारंभासाठी आल्या होत्या, त्या आल्या. प्रणिती शिंदे आमच्या काँग्रेसच्या खासदार आल्या. सुप्रियाताई तर माझ्या पाठीशी उभेच आहेतच. आदरणीय ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. पण आज तुम्ही सुद्धा इथे आलेला आहात
आणि तुमच्या सगळ्या भावना ऐकण्याकरता आमचे लोक उत्सुक आहेत, आतुर आहेत. आज खरं तर आमच्या पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये कदाचित तुम्ही निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदा आलेला असाल. डॉक्टर साहेब, आमचा प्रास्ताविक करत असताना इंद्रजित साळुंके गावातला एक आमचा तरुण कार्यकर्ता आहे, त्यांनी थोडीशी आपल्याला माहिती देत होता. थोडं तुमचं माझी चर्चा चालू होती म्हणून कदाचित फार काही आपल्याला त्याच्याकडे लक्ष देता आलं नाही. हे जे नेवरी गाव आहे, या नेवरी गावाची परिस्थिती एक 20 ते 25 वर्षापूर्वी अशी होती की इथं शेतीला पाणी तर लांबच, पिण्याच्या पाण्याची सुद्धा लोकांची अडचण होती. हीच अवस्था आमच्या कडेगाव तालुक्यातील आणि पूर्वीचा असणारा खरापूर तालुक्यातल्या आमच्या सगळ्या परिसराची होती. त्याचं कारण म्हणजे हा दुष्काळी तालुका होता, हा दुष्काळी परिसर होता. या दुष्काळाच्या मातीतच पतंगरावजी कदम साहेब जन्माला आले, एका छोट्याशा 450 लोकवस्ती असणाऱ्या सोनसळ गावामध्ये. दुष्काळाची झळ लहानपणापासून त्यांनी सोसली. दुष्काळामध्ये शेळसगाव कुंडलपर्यंत पायपीट करत त्यांनी शिक्षण घेतलं. शिक्षणानंतर पुन्हा कर्मवीरांच्या विचाराने कमवा व शिका योजनेअंतर्गत ते शिवाजी हायस्कूलमध्ये 10वी पर्यंत शिकले आणि मग वयाच्या 16व्या वर्षी केवळ खिशामध्ये 7 रुपये घेऊन ट्रकमध्ये बसून पुण्यासारख्या ठिकाणी तुमच्याच लोकसभा मतदारसंघातील हडपसर ठिकाणी गेले आणि तिथे साधना विद्यालयामध्ये शिक्षक पदाची नोकरी केली. जिथं नोकरी करत होते त्याच शाळेमध्ये लॅबोरेटरीच्या टेबल खाली ते राहायचे आणि झोपायचे. असे 3 वर्ष त्यांनी काढले. डॉक्टर साहेब वयाच्या 19व्या वर्षी त्यांनी भारतीय विद्यापीठ सुरू केली. आज आपण सगळेजण शिवरायांच्या, फुले शाहू आंबेडकरांच्या, अहिल्याबाई देवळे होळकरांच्या विचाराने काम करणारी लोक आहोत. साहेबांना तो विचार 1960च्या दशकामध्ये होता. कदम साहेब म्हणायचे, बहुजनांची मुलं, शेतकऱ्यांची पोरं बाळ, या ठिकाणी गोरगरिबांची पोरं बाळ शिकली पाहिजे, त्याच्यासाठी मी शिक्षण संस्था उभी करणार. मनात फक्त जिद्द होती, ना राजकीय वारसा होता, ना आर्थिक परिस्थिती होती. 11 रुपये देणारी 11 माणसं पतंगरावजी कदम साहेबांना सुद्धा भारतीय विद्यापीठ स्थापन करताना मिळत नव्हती. हे करत शेवटी त्यांनी काम सुरू केलं. परमेश्वराचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होते, आई तुळजाभवानीचे आशीर्वाद कदाचित त्यांच्या पाठीशी होते आणि जिद्दीने हळूहळू शिक्षणापासून समाजकारण, समाजकारणापासून राजकारणापर्यंत लोकांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी पोहोचले. 1985ला ते सिंह या चिन्हावर निवडून आले, सिंह चिन्ह. आणि जेव्हा निवडणूक झाली तेव्हा चिंचणीच्या खोरामध्ये प्रत्यक्षपणे एक सिंह आणून या ठिकाणी लोकांनी मिरवणूक काढली होती. लोकांना कदाचित फार कमी लोकांना हे माहीत असेल. हे सगळं करत असताना 90 साली काँग्रेस पक्षाच्या विचाराने ते निवडून आले. ते नेहमीच पंडित नेहरू, यशवंतराव चव्हाण साहेब, वसंतदादा, यशवंतराव मोहितेच्या विचाराने प्रभावित होते, इंदिराजींच्या विचाराने प्रभावित होते. आणि मोहनराव कदम दादा आमचे चुलते जे व्यासपीठावर बसलेत, ते दिसताना 70 वाटतात पण ते 86 वयाचे आहेत. हे आमचे दादा सरपंच पदापासून या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पदापर्यंत गेले, लोकांच्या सुखदुःखात सहभागी झाले. अशी या 2 भावंडांनी काँग्रेस पक्षाचा विचार या तालुक्यामध्ये टिकवला, वाढवला, जिल्ह्यामध्ये टिकवला, वाढवला आणि त्या पद्धतीने 90 साली कदम साहेब निवडून आले. 91 ते 94च्या काळात त्यांना शालेय शिक्षण मंत्रीपद होतं, पाटबंधारे मंत्रीपद होतं. शालेय शिक्षणाच्या माध्यमातून डॉक्टर साहेब त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र ग्रामीण भागात शाळांचं जाळं विणलं. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे शालेय शिक्षणामध्ये जी शालेय पोषण आहार जे गरीब विद्यार्थ्यांना दिला जातो, ज्याच्या केंद्र सरकारने मिड डे मील स्कीम म्हणून रूपांतर केलं, त्याचे खरे जनक कोण आहेत तर ते डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब आहेत. हे मला आवर्जून सांगायचं. आमच्याकडे दुष्काळ होता. कदम साहेबांना सातत्याने एक त्यांचं मन वर खाली व्हायचं. 365 दिवस 24 तास हा दुष्काळाचा प्रश्न कसा मिटवायचा याच्यावर विचार चालत होता. यशवंतराव चव्हाण साहेबांचे त्यांचे संबंध चांगले होते. यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं होतं की दुष्काळाचा प्रश्न मिटला पाहिजे. कदम साहेबांनी ती जिद्द ठेवली आणि त्या काळामध्ये 91 ते 94च्या काळात ताकारी टेंबूची मुहूर्तमेढ केली, कल्पना रोवली आणि त्याला चालना दिली. 99 पासून 14 पर्यंत पुन्हा साहेब काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मंत्री झाले. चौफेर विकास कडेगाव पलूस तालुक्याची नव्याने निर्मिती करत या दोन्ही तालुक्याचा सहकार, शिक्षण आणि कृषी क्षेत्रामध्ये आणि या ठिकाणी विकास करून घेतला. आज आमचा कारखाना आमचे दादा चालवतात, त्याची स्थापना कदम साहेबांनी केली. मला अभिमान वाटतो की डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखाना हा सहकारी तत्वावर असा कारखाना आहे जो महाराष्ट्रात नव्हे तर हिंदुस्थानात उच्चांकी दर देण्याचं काम आमच्या शेतकऱ्यांना करतो. आणि आज त्या कारखान्याच्या माध्यमातून सहकार शिक्षणाच्या माध्यमातून आज या तालुक्यातली गोरगरिबांच्या कुटुंबांच्या घरात आज चांगल्या पद्धतीचं आज अर्थकारण होतंय. याचा मनापासून आम्हाला आनंद.
डॉक्टर साहेब, तुम्ही अशा सभागृहात आहात जिथे 500 खासदार आहेत. मी अशा सभागृहात आहे जिथे 287, माझ्यासह 288 आमदार आहेत. मी नेहमी आमच्या कार्यकर्त्यांना म्हणतो पोटतिडकीने की असं एक खासदार दाखवा, असं एक आमदार मला दाखवा की जिथं त्यांनी सहकाराचं शिक्षणाचं जाळं विणलं, तिथं हजारो कुटुंबांचा संसार उभा केला. आज भारतीय विद्यापीठात नॉन टीचिंग असेल, कारखाना सूतगिरणीत असेल, आमच्या तालुक्यातले कार्यकर्त्यांची, निष्ठावंत कार्यकर्त्यांची, गोरगरिबांची पोरं, सर्व जाती धर्मातली पोरं ही आमच्याकडे या ठिकाणी नोकरी करतात. त्यांचा प्रपंच संसार उभा केला, त्यांना शिक्षण दिलं. ज्याला गरीबाला या ठिकाणी शिक्षण परवडलं नाही त्याला फी सवलत केली. आणि या ठिकाणी अनेकांना भारतीय हॉस्पिटल सुद्धा आम्ही रुग्ण केलं. कुठली सेवा आम्ही या ठिकाणी सेवत नाही. तन मनाने या ठिकाणी लोकांच्या सर्व सुखदुःखात आम्ही सहभागी होतो, लागेल ती मदत करतो. ही एक प्रेमाची भावना आहे. ही पतंगरावजी कदम साहेबांनी जी गरिबीमध्ये ज्यांना त्रास झाला त्याच्यातली आस्थेची ही भावना आहे. आदरणीय डॉक्टर साहेब, माझं कदम साहेबांचं दुःखद निधन सन 2018 रोजी झालं. मला वाटलं माझ्यावरच एकट्यावर हे मुलगा म्हणून दुःखाचं डोंगर कोसळलं, पण हे दुःखाचं डोंगर हे पलूस कडेगावच्याही सर्वसामान्य लोकांवर कोसळलेलं होतं. मी आणि आमचे चुलते मोहनदादा सोनसरला बसायचो. आमच्या कुटुंबाचं सांत्वन करण्याकरता हजारोने लोक यायचे. पलूस कडेगावची यायची, सांगलीची यायची, महाराष्ट्रातली यायची. पण पलूस कडेगावची माणसं जेव्हा यायची, माता भगिनी यांच्यात प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू असायचे. मग मला लक्षात आलं की हे दुःख फक्त माझं नाहीये, पलूस कडेगावच्या लोकांचं सुद्धा आहे. या सगळ्या लोकांच्या साथीने मी काम करायला लागलो, बिनविरोध आमदार झालो. काय आमच्या वडिलांची पुण्याई आहे, काय या पलूस कडेगावच्या जनतेची या ठिकाणी जादू आहे. या सगळ्या लोकांच्या जादूमुळे महाराष्ट्राच्या विधानसभेतला पहिला बिनविरोध आमदार मी झालो. काम करायला लागलो. पुन्हा पलूस तालुक्यात एक नैसर्गिक संकट महापुरात आलं. त्यात किती मी काम केलं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, मी सांगण्याची आवश्यकता नाही. सगळ्या पलूस कृष्णा नदी काठ असणाऱ्या सगळ्या गावातल्या लोकांना घरी घरी माहिती आहे. तिथं महिलांना, लहान मुलांपासून माहिती आहे मी किती जीव ओतून 25-27 दिवस त्या ठिकाणी लोकांसाठी राबत होतो. दुष्काळ असो, अतिवृष्टी असो, पूर असो, आम्ही लोकांच्या सोबत उभं राहिलो. इंद्रजितने उल्लेख केला, या गावात चारा छावणी होती. चारा छावणीमध्ये सलग 2 वर्ष जनावरांबरोबर मी माझा वाढदिवस साजरा केला. याला साक्षीदार या दुष्काळी तालुक्यातले आमचे लोक आहेत. हे संस्कार आमच्या वडिलांचे. डॉक्टर साहेब, महाविकास आघाडीचं सरकार आलं. मी कधी कधी विनोदाने म्हणत असतो, संजय राऊत साहेबांच्या अंगात आलं म्हणून सरकार आलं, परंतु ते चांगलं आहे. हे सरकार आलं, सोनियाजी गांधी, राहुलजी गांधींच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला मंत्रीपद मिळालं. मी त्यांनी कामाला लागलो. करोनाचा काळ होता, लॉकडाऊनची परिस्थिती होती, त्यामध्ये सुद्धा आम्ही या ठिकाणी फिरलो. लोकांपर्यंत दारोदारी आम्ही पोचलो. कुणाला अन्य धान्यांची अडचण आहे का, डॉक्टर हवंय का, हॉस्पिटल हवंय का, ऑक्सिजन हवं का, रेमडेसिवीर हवं का. करोनामध्ये मी घरात बसलो नाही. प्रत्येक माझं घर हे पलूस कडेगाव आहे. माझ्या घरातल्या लोकांसाठी काय मदत हवी या भावनेतून मी घरोदारी पिचत होतो. कंटेनमेंट झोन मध्ये गेलो. आणि जेव्हा शासकीय यंत्रणा कमी पडली तर भारतीय हॉस्पिटलचे 365 दिवस 24 तास दरवाजे आम्ही आमच्या गोरगरीब जनतेसाठी खुले केले होते. डॉक्टर साहेब, या मतदारसंघामध्ये खूप प्रेम मला आमच्या कुटुंबाला लोकांनी दिलं, मला सांभाळलं. या सगळ्याच्यात विकासामध्ये आम्ही कमी पडलो नाही. मी ह्या मतदारसंघामध्ये केवळ 6 वर्षाच्या कालावधीत 1200 कोटीचा विकास निधी खेचून आणला आणि तो लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम गेले 6 वर्षाच्या कालावधीत केलं. आज काही लोक भाजपचं टिमटुमा सांगून या ठिकाणी उमेदवार म्हणून येत आहेत. ही माणसं कधी लोकांच्या सुखदुःखात नाहीत, कधी करोनात नाही, कधी पुरात नाहीत, कधी स्वतःचं कर्तृत्व कुठल्या गावात जाऊन सांगू शकत नाही. आणि या ठिकाणी आज ही माणसं लोकांच्या समोर मतं मागण्याचा प्रयत्न करतात. केंद्र सरकारच्या योजना, राज्य सरकारच्या योजना, लाडकी बहीण योजना. आता लाडकी बहिणीवर डॉक्टर साहेबच बोलतील, मी जास्त बोलणार नाही कारण बोलण्यासारखं बरंच आहे. पण या सगळ्या योजनांच्या आड दडले म्हणजे महागाई. या सगळ्या योजनांच्या आड दडले म्हणजे तरुणांची बेरोजगारी. कशा पद्धतीने आज महाराष्ट्राला कमकुवत केलं जाते, उद्योग पळवले जात आहेत, ह्याला आम्ही सगळे साक्षीदार आहोत. आणि म्हणून जागृतपणे तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे की ही जी महाराष्ट्राची आणि पलूस कडेगाव सांगलीची विधानसभेची निवडणूक आहे, ज्या प्रवृत्तीने पतंगरावजी कदम साहेबांना नव्हे पलूस कडेगावच्या मातीला मुख्यमंत्री पदापासून रोखलं, ती प्रवृत्ती गाडण्याची ही निवडणूक आहे. आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या जिद्दीने आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आणि त्या प्रवृत्तीला मागणं कोण फूस लावत होतं हे तुम्हाला सगळं चांगलं माहिती आहे. ही प्रवृत्ती आपल्याला ह्या निवडणुकीत थांबवायची. ह्याच्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी जिद्दीने पेटून उठलं पाहिजे. डॉक्टर साहेब, मला एवढंच सांगायचं आहे की आमच्या वडिलांनी आणि मोहनराव कदम दादांनी हा पलूस कडेगाव मतदारसंघ विकासाच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये नेला.
मला शपथ आहे या मातीची, तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहा. विकासाच्या बाबतीत पलूस कडेगाव हिंदुस्थानाच्या नकाशावर नेण्याचं काम तुमचा विश्वजित कदम निश्चितपणे करेल. कुठली कसर आम्ही सोडणार नाही, आतापर्यंत सोडली नाही, पुढेही सोडणार नाही. परंतु तुमचे आशीर्वाद महत्वाचे. महाराष्ट्रासाठी, सांगलीसाठी, एका विचारासाठी. आमचा जो विचार आहे हा काँग्रेस पक्षाचा आहे, हा स्वातंत्र्य लढ्याचा आहे, देश आणि महाराष्ट्राचा घडवण्याचा हा विचार आहे, आपल्या पलूस कडेगावच्या विकासाचा हा विचार आहे, तरुणांना साथ देणे आणि महिलांना संरक्षणाचा आमचा हा विचार आहे. आणि तो विचार घेऊन आम्ही या ठिकाणी काम करतोय. मी जास्त लांब लचक बोलणार नाही, कारण सगळे तुम्हाला खरं ऐकण्यास इथं आलेला. तुमचे आमचे संबंध फार जिव्हाळ्याचे आहेत. तुम्ही इथे आलात, संध्याकाळची वेळ मिळणं तुमचं म्हणजे फार कठीण असतं. आज मला या ठिकाणी एकच आता सांगायचंय की साहेबांचं एक स्वप्न होतं आणि दादांची एक इच्छा आहे. आणि दादांचा शब्द मी कधी आयुष्यात डावलला नाही, डावलणार पण नाही. एक असं भारतीय हॉस्पिटल कडेगावच्या मातीत उभं करतो गोरगरिबांसाठी की संपूर्ण सांगली जिल्ह्याला वाटलं पाहिजे की विश्वजित कदमाने कडेगावात काय केलं. गोरगरिबांसाठी, आमच्या महिलांसाठी, भगिनींसाठी एक असं हॉस्पिटल उभं करेल जे गरिबांना या ठिकाणी मदत करेल, गोरगरिबांची सेवा करेल. एवढंच मी या ठिकाणी सांगेल. तुम्ही वेळात वेळ काढून आला. बाकी महाराष्ट्राच्या सरकारवर तुमच्यासारखं चांगलं बोलणारं कोण नाही, त्यांना जमिनीवर आणणारं तुमच्यासारखं कोण नाही, त्यांना या ठिकाणी ठोकणारं तुमच्यासारखं कोण नाही. कारण तुम्हीच त्यांना वस्तुस्थिती सांगू शकता. त्यांनी जी पापं केलेली आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये, जे चुकीचं वागलेले ते सत्य जनतेसमोर मांडणं तुमच्यासारखं कुणी नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी तुमचं स्वागत करतो. आज अरुण अण्णा हे आमचे स्वर्गीय स्वातंत्र्य सैनिक जी डी बापूंच्या घराण्यातले. जी डी बापू, नागनाथ अण्णा नायकुडी, त्याचबरोबर आमचे क्रांतिसिंह नाना पाटील, अशी अनेक मंडळी या मातीतली थोर स्वातंत्र्य सैनिक राहिले. आणि त्यांनी आज त्यांच्या विचारातून, त्यांनाही दबाव होता खूप तिकडे जाण्याचा, अजिबात हल्ले नाहीत ते अरुणांना, अजिबात हल्ले नाहीत. आणि ते सुद्धा या ठिकाणी आज त्यांच्या विचाराशी निष्ठावंत राहून आज पवार साहेबांची त्यांनी साथ कधी सोडली नाही. जयंतराव पाटील साहेब परवा आले, त्यांनी आमची एक बैठक घेतली. थोडं आमचं किरकोळ होतं, जास्त काही नव्हतं. परंतु आम्ही सगळ्यांनी मनाचा पुढेकार, सगळं इतिहास सोडला. आता मी अण्णांच्या विधान परिषदेत सोडून दिलं, अण्णांना माहिती आहे. आणि जीव झोकून आम्ही त्या ठिकाणी अण्णांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काम केलं. आज त्याच पद्धतीने अण्णा सुद्धा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, हे मला या ठिकाणी सांगण्यास अभिमान वाटतो. डॉक्टर साहेब, तुम्ही आलात, तुमचे आभार मानून तुम्ही जरा बोलावं आणि चांगलं बोलावं अशी विनंती करून इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर साहेब 1 मिनिट येतो. हा, बाळासाहेबांना आपण आशीर्वाद देणारा तो हात उंच करून एकदा. आणि आता या मंचावरती शब्दाला धार आहे, शब्दाला धार आहे. कणखर महाविकास आघाडीचा छावा तुमच्या समोर येत आहे. खासदार डॉक्टर अमोलजी कोले. आदिशक्ती तुळजाभवानी, उभ्या हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. आज पलूस कडेगावचे खरं तर महाविकास आघाडीचे भारतीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार, आपल्या सर्वांचे लाडके माननीय डॉक्टर विश्वजितजी कदम यांच्या या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे आपले मार्गदर्शक ज्येष्ठ नेते मोहनरावजी कदम, विधान परिषदेचे आमदार अरुणअण्णा लाड, शांताराम बापू कदम, डॉक्टर जितेशजी कदम, सुभाष बापू मोहिते, हिम्मतरावजी देशमुख, इंद्रजितजी साळुंखे, जगदीशजी महाडिक, जयदीपजी यादव, बाळकृष्णप्पा, सौभाग्यवती मालनताई मोहिते, प्रकाशदादा जाधव, सुमनजी महाडिक, हनुमंतराव पवार, रंगरावजी महाडिक, महेश पाटील, नितीन शिंदे, प्रमिलाताई साळुंखे, डीएसजी देशमुख, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर. कुणाचं नाव घ्यायचं राहून गेलं असेल तर ती माझी नाही, नावं लिहून देणाऱ्याची चूक आहे. पण मगाशी बाळासाहेबांनी जे प्रेमाने सांगितलं, म्हणजे बाळासाहेब मनापासून सांगतो, आत्तापर्यंत तुमचं एक सॉफ्ट व्यक्तिमत्व पाहिलं होतं.
पण गडी निवडणुकीच्या रिंगणात आल्यानंतर वेगळाच रंगात येतोय, हे आजच्या या सभेने बघायला मिळालं. पण त्यांनी सांगितलं की आवर्जून मी संध्याकाळची वेळ दिली. पण ही वेळ देत असताना नेमकं का वेळ दिली, कारण काय होतं ही वेळ देण्याचं? म्हणजे ते महाराष्ट्रात राज्यात मंत्री राहिलेले आहेत, भारतीय विद्यापीठचे सर्व आहेत, एवढा मोठा पसारा त्यांच्याकडे आहे, या कारणांसाठी वेळ दिली? तर याचं उत्तर नाही असं आहे भावांनो. याचं कारण आहे पद, पैसा, प्रतिष्ठा हे सगळं बाजूला ठेवून जो माणसाला माणूस समजतो, माणसातली माणुसकी जपतो, जो मैत्री जपतो, असा माणूस मी ओळखतो आणि त्याचं नाव डॉक्टर विश्वजित कदम आहे. आणि म्हणून जरी तुम्ही माझे आभार मानत असलात तरी मी स्वतःला भाग्यवान समजतो की प्रचार सभा घेत असताना आपण कोणाची प्रचार सभा घेतोय. आणि तुमच्या सगळ्यांचं खरं तर अभिनंदन करायला आलोय. फार नशीबवान आहात तुम्ही. नशीबवान अशासाठी की सगळे जण केवळ आमदार निवडून देतील, पण तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणातला हा हिरा निवडून देणार आहात, हे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. कारण अनेक ठिकाणी हे सांगितलं जातं, वटवृक्षाच्या छायेखाली रोपटी उगवत नाहीत असं अनेक ठिकाणी म्हटलं जातं, अनेक ठिकाणी सांगितलं जातं. परंतु स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांसारख्या वटवृक्षाच्या छायेखाली सुद्धा एक रोपट तरारून उठतंय. स्वतःचं व्यक्तिमत्व, स्वतःचं कर्तृत्व हे राजकारणाच्या पटलावर दाखवतंय. त्याचं नाव डॉक्टर विश्वजित कदम. बाळासाहेबांनी त्यांच्या भाषणात सांगलीच्या महापुराचा उल्लेख केला आणि तेव्हा मी स्वतः आलो होतो सांगली जिल्ह्यामध्ये. आणि तेव्हा मी पाहिलं होतं की पायाला जखम झाली, पत्र्यानं पाय कापला होता, प्लास्टिकची पिशवी गुंडाळली होती, आणि तरी सुद्धा हा माणूस अव्याहतपणे पुरातल्या माणसांची सेवा करत होता. रक्त त्या प्लास्टिकच्या पिशवीत जमा झालं होतं. स्वतःच्या जखमेची पर्वा न करता मतदारसंघातल्या मतदारांच्या जखमांची जर काळजी घेणार असेल तर नेता हा असा असावा, आमदार हा असा असावा, माणूस हा असा असावा. या बाबा, आणि म्हणून इथं येणं गरजेचं होतं. म्हणजे त्यांनी सांगितलं 1200 कोटी रुपयांचा निधी त्यांनी आणला असेल. विधानसभेत निवडून येणारे ते बिनविरोध निवडून येणारे ते आमदार आहेत. पण याच बरोबरीनं फार महत्वाची गोष्ट अशी आहे की या बाबाचा पॅटर्न लोकसभेला अख्ख्या देशात गाजला. आणि म्हणून आम्ही जुन्नर मध्ये घाईघाईने आधी माणूस आमच्याकडे घेतला. पण तुमच्या नेत्याचं जे कौतुक केलं जातं, म्हणजे अनेकदा त्यांच्या भोवती संशयाचं धुकं तयार करण्याचा प्रयत्न झाला. आम्ही बारकाईने बघत होतो. म्हणजे इंडिया आघाडीची आपली बैठक झाली तेव्हाही आपली चर्चा झाली की त्यांच्या भोवती प्रत्येक वेळी संशयाचं धुकं तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण माननीय राहुलजी गांधी जेव्हा सांगलीत आले तेव्हा या तुमच्या वाघानं, या तुमच्या पठ्ठ्यानं ते संशयाचं धुकं तयार करणाऱ्या प्रत्येकाची बोलती बंद केली. आणि म्हणून मला अभिमान आहे या माणसाचा. आणि त्यांना निवडून द्या हे सांगायला आलोच नाही. कारण विरोधकांना एकच भीती, विश्वजित कदमांचे लीड किती. आणि आता हे लीड तुम्हाला वाढवत जायचंय. कारण मगाशी त्यांनी ज्या ताकारी टेंबूच्या योजनेचा उल्लेख केला, मगाशी इंद्रजीत साळुंखेने त्यांच्या भाषणामध्ये मी बारकाईने ऐकत होतो बाळासाहेब. ते ऐकत असताना त्यांनी सांगितलं तुळशीच्या लग्नाच्या वेळी ऊस आणायचा असेल तर तो घाटा खालून आणावा लागत होता. आज ऊसाचं एवढं जास्त क्षेत्र आहे, 150-150 टन ऊस एक एक शेतकरी आमचा काढायला लागला. हेच बोलला ना तुम्ही. पण हे तुम्ही बोलत असताना त्याच वेळी एक गोष्ट माझ्या मनावर ही कोरली गेली. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर अनेक ठिकाणी प्रवास करत असताना पवार साहेब आवर्जून याचा उल्लेख करतात, ताकारी टेंबू योजनेचा उल्लेख करतात. आणि जर ऊसाचं रान इकडं वाढत असेल, ऊसाचं उत्पन्न इकडं वाढत असेल तर त्या ऊसाच्या गोडव्यात आज पतंगराव कदम साहेबांची आठवण आहे. तो गोडवा हा स्वर्गीय पतंगराव साहेब कदम साहेबांचा. आणि म्हणूनच त्यांचं भाषण ऐकताना, विश्वजित कदमांचं भाषण ऐकताना मला हे आवर्जून जाणवलं, हे पाणी साधन आहे.
म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, काही गोष्टी रक्तात येतात. त्या पद्धतीने 19व्या वर्षी 10x10च्या खोलीला भारती विद्यापीठ नाव लिहू शकणाऱ्या माणसाने आज 188 कॅम्पस आहेत देश विदेशामध्ये, आणि त्यामुळं तेच रक्त इथल्या धमन्यात सळसळतंय. आणि काहीतरी अचाट, काहीतरी अफाट या पुढच्या काळात होणार, ही काळ्या दगडावरची रेग आहे. आणि या नेतृत्वाला तुम्ही मतदान करता. कारण हे मतदान करत असताना, ही निवडणूक बघत असताना, ही केवळ विधानसभेची निवडणूक नाही. मगाशी बाळासाहेब म्हणाले त्या पद्धतीने ही महाराष्ट्र धर्म जागवणारी निवडणूक आहे. म्हणजे तुम्ही बघा, महायुतीचे वेगवेगळे नेते येतील. महायुतीच्या निवडणूक सुरू झाल्यापासूनचा एकदा प्रचार बघा. 2-2.5 वर्षापूर्वी ज्या पद्धतीनं पक्ष फोडले गेले, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आधी फोडली गेली. ही शिवसेना फोडल्यानंतर जेव्हा गेलेले 40 जण, म्हणजे सुरत, गुवाहाटी सगळं आठवतंय आपल्याला, माहितीये सगळं, 50 खोके, ही महाराष्ट्राच्या राजकारणाला कधी सवय नव्हती. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, स्वर्गीय वसंतदादा पाटील असतील, या सगळ्यांनी एका सुसंस्कृत राजकारणाचा परिपाठ घालून दिलेला असताना पायातली चप्पल विकत घेता येते, अंगावरचा शर्ट विकत घेता येतो, हातातला मोबाईल विकत घेता येतो, पण नेते आणि मंत्री आणि आमदार सुद्धा विकत घेतले जाऊ शकतात. ही महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणी कीड लावली असेल तर ती भारतीय जनता पक्षाने लावली. आणि पहिल्यांदा महाविकास आघाडीचं हे सरकार पडल्यानंतर मग 27 जूनला माननीय पंतप्रधान भोपाळमध्ये बोलले. भोपाळमध्ये 70,000 कोटीचा उल्लेख केला. आणि मग काही नेते टुनकन उडी मारून भाजपच्या मांडीवर जाऊन बसले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर सांगायला सुरुवात झाली, विकासासाठी गेलो, विकासासाठी गेलो. या विकासाची गंमत बघा काय झाली नेमकी. एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. महाराष्ट्र कुठं जातो, तुमच्या खिशातल्या पैन पैचा हिशोब हा कशा पद्धतीने कुणाच्या स्वार्थासाठी ही पैन पै वापरली जाते विचार करा. आपली पोरं शाळेत जातात ना, ती खोडरबर घेतात, त्या खोडरबरावर 18% जीएसटी आहे. शीस पेन्सिल घेतात त्याच्यावर 18% जीएसटी आहे. जर दही दुकानातून आणलं तर त्याच्यावर 5% जीएसटी आहे. पायातल्या चपलेवर जीएसटी आहे. बाळ जन्माला आल्यानंतर त्याला दिलेल्या व्हॅक्सिनवर जीएसटी आहे. आणि माणूस गेल्यानंतर जे तिरडीवर कापड अंथरावं लागतं ना, त्या कापडावर बी जीएसटी आहे. तुमच्या माझ्या खिशातून पैसे जातात. जी शेती अवजार येतात त्याच्यावर 12% जीएसटी, खतावर जीएसटी, या सगळ्यावर जीएसटी आहे. पण एक साधं उदाहरण देतो, विचार करा. पुणे रिंग रोड सारखा प्रकल्प या महायुतीच्या सरकारने आणला. बजेट होता 18,000 कोटी. 18,000 कोटी लिहायचे म्हटले तर आपल्याला कळत नाही 18 वर शून्य किती, बरोबर का नाही. 18,000 कोटीचा प्रोजेक्ट अचानक 41,000 कोटी रुपये झाला. 18 रुपयाचा साबण 41 रुपयाला आपण घेऊ का? जर 18 रुपयाचा साबण 41 रुपयाला आपण घेणार नाही, पण 18,000 कोटीचा प्रोजेक्ट 41,000 कोटीवर या महायुतीच्या सरकारने नेला. आज महाराष्ट्र राज्यावरचं कर्ज नेलंय 8.5 लाख कोटी रुपये. आणि मग जेव्हा हे महायुतीचे नेते महाराष्ट्रभर फिरून सांगायला लागले का आम्ही एवढे 1000 कोटी आणले, आम्ही तेवढे 1000 कोटी आणले, मग तुम्ही पलूस कडेगावचे लोक नशिबान आहात. कारण महायुतीच्या नेत्यांनी जर सांगितलं, बाळासाहेब त्यांनी आकडा सांगितला का माग कार्यकर्ता लगेच कॅल्क्युलेटर काढतोय, याच 10% किती, 50 खोके वसूल तर झाले पाहिजे ना. त्यामुळे याचं 10% किती हे म्हटल्याबरोबर हे महायुतीच्या नेत्यांना कळलं. आणि मग काही काही पोरं असतात वर्षभर उंडारक्या करतात, अभ्यासाच्या नावाने शिमगा, आणि परीक्षेच्या आदल्या रात्री जागू अभ्यास करतात. परीक्षेच्या आदल्या रात्री जागो अभ्यास केल्यानंतर माऊली काय म्हणती, या धपाटा घालतीन म्हणती, वर्षभर अभ्यास करायचा असतोय, आदल्या रात्री अभ्यास करून काय पास होत नाही, बरोबर का नाही. तसं सरकारने केलं. 2.5 वर्ष चापून चुपून खाऊन झालं. आणि त्यानंतर आता सरकार जातंय कळल्यानंतर
शेवटच्या 2 महिन्यामध्ये धपाधप 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 नुसता योजनांचा पाऊस पाडायला सुरुवात केली. पण आमच्या माता भगिनींना करेक्ट माहिती आहे, यांच्या नॅरेटिव्ह बदलणं बघा. आमच्या माता भगिनींना करेक्ट माहिती आहे की आदल्या रात्री अभ्यास करून पोरग पास होत नाही आणि 2 महिन्याआधी आलेल्या योजनेवर सरकार परत बनत नाही. त्यामुळे त्यांनी मग विकासाची गोष्ट सोडली आणि सांगायला लागले लाडकी बहीण. पण आमच्या बहिणीनं लय चांगलं माहिती आहे. दिवाळी झाली ना, दाजीनी सांगितलं असेल करंज्या कर, बहिणीने खोबरं किसायला घेतलं तवाच कळलं 140चं खोबरं 280 झाले. दाजीनी सांगितलं बाई शंकरपाळ्या तळ, बहिणीने जसं तळायला तेल घेतलं तसं बहिणीला कळलं तेलाचा डबा वाढलाय 500 का 700. दाजींना बी किराण्याचा भाव माहिती. एवढं चांगलं जर गाव असेल तर याला म्हणतात अवेअरनेस. पण हे सगळं कळल्यानंतर लाडक्या बहिणीला हे कळलं की मला 1500 देत आहे, पण दाजीच्या सोयाबीनला भाव नाही, दाजीच्या ऊसाला भाव नाही, दाजीच्या कपाशीला भाव नाही, भाच्याला आमच्या काय नोकरी नाही. आणि मग बहिणीला कळलं गाय पर शुरू हुई, चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई. चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई. बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई. आठवतं ना 15 लाख, विसरू नका. चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई. बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई. इसलिए भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में न झोंके. इसलिए भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में न झोंके. आपको गद्दारी के लिए 50 खोके और लाडली बहना सिर्फ 1500 में ओके. आणि हा जेव्हा माता भगिनींना हा प्रश्न समजला, हे उत्तर समजलं, तेव्हा या माता भगिनींच्या समोर महाविकास आघाडीची पंचसूत्री आली. तुम्हाला माहिती आता पंचसूत्री महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर हे 1500 1500 नाही, डायरेक्ट 3000 रुपये तुमच्या अकाउंट मध्ये, वर्षाला 6 गॅस सिलेंडर. माता भगिनींना जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर 5 लाख रुपयापर्यंतचं भांडवल अगदी अल्प कर्जदारामध्ये. एवढंच नाही तर लेक जन्माला आली तर ती 18 वर्षाची झाल्यानंतर तिला 1 लाख रुपये. आणि माता भगिनीला फक्त लाडकी नाही तर ती सुरक्षित असली पाहिजे, यासाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी ही महालक्ष्मी योजना घेऊन महाविकास आघाडीचं सरकार येतं. आणि मग हे कळल्यानंतर महायुतीने परत आपला टर्न घेतला, परत यू टर्न घेतला. म्हणजे आधी झाला विकास, तिथं टक्केवारी कळायला लागली, नंतर विकास ठेवला बाजूला, मग आली लाडकी बहीण, तिथं महालक्ष्मी योजना महाविकास आघाडीची जास्त भारी म्हटल्यानंतर परत यू टर्न घेतला. आणि मुंबई पुण्यात होर्डिंग लागले, बटेंगे तो कटेंगे. आणि बटेंगे तो कटेंगे हे होर्डिंग लावून फोटो कोणाचा, उत्तर प्रदेशाचे माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा. हाय का नाही गंमत. अहो त्यांचा निम्मा उत्तर प्रदेश पोट भरायला महाराष्ट्रात येतोय आणि त्यांचं मुख्यमंत्री आम्हाला येऊन सांगणार बाबांनो बटेंगे तो कटेंगे. आता कालची गंमत बघा, माननीय मुख्यमंत्री महोदयांची सोलापुरात सभा झाली. सोलापुरात माननीय मुख्यमंत्री महोदयांची सभा झाली. या सभेच्या 2 गमती आहेत. माननीय पंतप्रधानांचं जेव्हा भाषण सुरू झालं, या पंतप्रधानांच्या सभेनंतर भाषण सुरू असताना माता भगिनी उठून जायला लागल्या, तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माता भगिनीनं सुनावलं, तुम्हाला 1500 रुपये दिलेत, तुम्हाला बसून ऐकावं लागेल. हा सन्मान भारतीय जनता पक्षाचा माता भगिनींचा ठेवला गेलेला. म्हणजे तुम्हाला 1500 रुपये दिलेत म्हणजे काय त्यांनी उपकार नाही केले, दिले ते त्यांच्या खिशातून नाही दिले, जे आपल्याच खिशातून काढले होते ते फक्त दिले. पण आता तेही दाखवून दिलं का जे दिले होते ते फक्त मतांची बेगमी म्हणून दिले होते. हे सोलापूरच्या सभेने काल दाखवलं. आणि ते दाखवून झाल्यानंतर मंडप तिथंच राहिला, पंतप्रधान भाषण देऊन निघून गेले, सोलापुरातला सभेचा मंडप तिथंच राहिला. आज त्या मंडपामध्ये एक आध्यात्मिक बाबा येऊन बसलेत. आज त्या मंडपामध्ये एक आध्यात्मिक बाबा येऊन बसलेत आणि ते बाबा सुद्धा तेच सांगतायत, एक है तो सेफ है, हमें छेडेंगे तो हम नहीं छोडेंगे.
अशी एक बाबा त्या मंडपातून सोलापुरातून आज सांगतायत आणि एक प्रचार केला जातोय. ज्यांनी विकासापासून सुरुवात केली होती ते आज येऊन सांगतायत हिंदू खतरे में है. होय, हिंदू खतरे में है, पण कोणता हिंदू खतरे में है? आज या महायुतीच्या सरकारमध्ये दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतायत. महिन्याला 200 शेतकऱ्यांच्या दारात तिरडी जाते. महिन्याला 200 शेतकऱ्यांचं सरण रचलं जातंय. माझ्या शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव मिळत नाही. तो शेतकरी हिंदू नाही का? आज माझ्या तरुणांच्या हातातोंडचा रोजगार तुम्ही हिरावून नेलाय. तरुणांच्या नशिबात नैराश्य दिसतंय. 5.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक गेली. आज माझ्या तरुणाईच्या हाताला काम नाही आणि त्याच्या कामाला दाम नाही. तो माझा तरुण हिंदू नाही का? आज महाराष्ट्रात गेल्या 2 महिन्यामध्ये 2000 पेक्षा जास्त माता भगिनी बेपत्ता झाल्यात. या माझ्या माता भगिनी हिंदू नाहीत का? बदलापूरमध्ये ज्या चिमुरडीवर अत्याचार झाला ती माझी चिमुरडी हिंदू नाही का? जिथं तरुणांची ही अवस्था, जिथं शेतकऱ्यांची ही अवस्था, जिथं सर्वसामान्य माता भगिनींची ही अवस्था आणि यामध्ये काहीच करता आलं नाही म्हणून आता सांगायचं हिंदू खतरे में. आणि ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येऊन सांगतात बटेंगे तो कटेंगे. अरे जाऊन सांगा कोणीतरी त्यांना, हे असं बटेंगे तो कटेंगेचं विषाचं बीज रुजायला ही काय गंगा यमुने काठची भुसभुशीत माती नाही. हा सह्याद्रीचा काळा पाषाण आहे, काळा पाषाण. इथं छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र घेऊन 12 बलुतेदारांना 16 लुतेदारांना एकत्र घेऊन स्वराज्याचं स्वप्न रेखलं होतं. तो हा महाराष्ट्र आहे. बचेंगे तो और भी लढेंगे हे सांगणारा हा महाराष्ट्र आहे. इसलिए हम जुडेंगे और जीतेंगे हे आता भारतीय जनता पक्षाला सांगावं लागेल. आणि म्हणून भावानो, आण आहे तुम्हाला, आण आहे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची, आण आहे तुम्हाला या महाराष्ट्र धर्माची. की मान्य पंतप्रधान येऊन सांगतात ना, एक है तो सेफ है. त्याच्या वाक्याचं पुढचं वाक्य असे, एक है तो सेफ है आप अंबानी और अदानी की जेब में. हे मान्य पंतप्रधानांचं खरं वाक्य. कारण सोयाबीनची परिस्थिती बघा. सोयाबीनचं उत्पादन खर्च 6000, शेतकऱ्याला मिळतात 3800. जेव्हा आमच्या कापसाला भाव येतो तेव्हा हे भारतीय जनता पक्षवाले ऑस्ट्रेलियातून कापूस आयात करतात. कांद्याला भाव चढला की भारतीय जनता पक्षवाले कांद्याची निर्यात बंद करतात. शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं काम जर कोण करत असेल तर भारतीय जनता पक्षाचे लोक हे सातत्याने करतात. आणि निवडणुकीच्या तोंडावर मात्र वेगवेगळ्या गोष्टी घेऊन आपल्याला भ्रमित करण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत असेल तर आता ठणकावून सांगितलं पाहिजे. कारण विचार करा, महाराष्ट्रातल्या युवकांच्या, मराठी युवकांचा जो रोजगार होता, वेदांता फॉक्सकॉन असेल, टाटा एअरबस असेल, बल्क ड्रग पार्क असेल, गेला कुठं माहितीये ना? मग जर महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करायची असेल तर दिल्लीतून गुबुगुबू वाजल्यावर माना डोलावणाऱ्या नंदी बैलाचं सरकार नको. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं जाणारं महाविकास आघाडीचं सरकार असलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हा सर्वांवर एक महत्वाची जबाबदारी आहे. ती म्हणजे सगळ्या पै पाहुण्यांना सांगा, पलूस काडेगावचा निकाल मला माहितीये. पलूस कडेगावचा निकाल मला माहितीये, 100% माहितीये. कारण जर गिराईक पैसे देत नसेल तर दुकानदार त्याला थांबवित नाही. पुढचं बोलायची गरज आहे. जर गिराईक पैसे देत नसेल तर दुकानदार त्याला थांबू देत नाही. आणि मग ऊसाचं बिल न देणारा आमदार कसा कराल? एवढे तर हुशार आहे. आणि त्यामुळे सगळ्या नात्या गोत्याला सांगा, पै पाहुण्याला सांगा, ही लढाई, ही निवडणूक महाराष्ट्र धर्म जागवण्याची निवडणूक आहे. केवळ आमदार, केवळ सत्ता, केवळ सरकार कोणाचं ही निवडणूक नाही, तर महाराष्ट्र या पुढच्या काळात कुठल्या वाटेनं जाणार हे ठरवणारी निवडणूक आहे. आणि म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे, बळकट पंजात आता मशाल पेटवा आणि विजयाची तुतारी वाजवा आणि विश्वजित कदम यांना प्रचंड प्रचंड मताधिक्यानं विजयी करा.
कारण माणूस एक नंबर, माणसाचं काम एक नंबर आणि आपला मतदानाचा एकच नंबर. त्यामुळे विश्वजित कदम यांना प्रचंड मताधिक्याने विजय करा एवढी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद. आभार मानायचा गोड कार्यक्रम खरं तर माझ्याकडे आला. मी भाषणाला यायचं होतो. परवा आम्ही कोले साहेब आणि आम्ही विटेच्या स्टेजवर होतो. मी सगळ्यांची माफी मागतो. वंचितचे प्रदेश उपाध्यक्षांचा प्रवेश आज शिवसेनेत करून घेतला त्यामुळे उशीर झाला. आज साठी उपस्थित सन्माननीय खासदार अमोलजी कोले, विश्वजितजी कदम साहेब सर्वांचे या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा आभार. धन्यवाद. मिनिट. इथं ज्या महिला आहेत त्या थोडंसं पाठीमागे थांबा. इथं जे ऐका ना, सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे. बघा मध्येच महिलांचा घोळका जास्त झालेला आहे, गर्दी जास्त आहे. ताईनं तुम्ही थोडंसं पाठीमागे सरका. महिला थोडंसं पाठीमागे सरका. मंडपवाल्यांना अनिल मंडप इकडचं बॅरिगेट काढा, महिलांच्या बाजूचं तात्काळ इकडचं बॅरिगेट काढा. महिलांनो तिथंच थांबा, हलू नका तुम्ही. इकडचं बॅरिगेट काढतोय आपण आणि तुम्हाला इकडून सोडतोय आतल्या बाजूने, हलू नका. पुरुष मंडळी खरं तर यांना घरी जाऊन आज तुळशीचं लग्न लावायचं आहे, तुम्हाला फक्त सावधान म्हणायचं आहे. थांबा ना, त्यांना अगोदर जाऊ द्या ना. अनिल मंडप इकडचं अलीकडचं पहिलं बॅरिगेट काढा. दादा तुम्ही टोपीवाले तुम्ही जरा थांबा. कडेपूरचे थोडंसं महिलांना आत येऊ द्या. महिलांना पहिल्यांदा येऊ द्या बाहेर इकडे. आपण जरा थांबूया. पलीकडची पुरुष मंडळी गणेश आला रे आला रे आला रे